सो ठीक आहे, घ्या चला पेन घ्या. बघा, लास्ट लेक्चरला आपण काय केलेलं की टॉपिक आपण डिस्कस केला कोणता? इन्सेमिनेशन. आणि सेकंड काय असणार आहे? फर्टिलायझेशन. राईट ना. सो आज आपण काय करणार आहे माहितीये का? त्या सगळ्या कालच्या टॉपिकला मी आज तुम्हाला जस्ट एक डायग्रामॅटिकली काय करणार आहे, सगळ्या गोष्टी रिप्रेझेंट करून देणार आहे. आणि त्यातले जे काही युनिक पॉईंट ऍक्च्युली काय केले की एनसीडीने जे स्किप केलेले आहेत ना, ते आपण त्यांच्यामध्ये फर्दर काय करणार आहे की चेकआउट करणार आहे की नक्की ऍक्च्युली काय मेकॅनिझम कसं घडतंय, काय घडतंय, हे सगळे पॉईंट्स आपण आता डिस्कस करणार आहोत. सो बघा याच्यामध्ये काय असणार आहे. टॉपिक आपले काय काय बनतील. पहिली गोष्ट म्हणजे आपली बनणार आहे इन्सेमिनेशनचा टॉपिक. इन्सेमिनेशन. राईट. देन त्यानंतर सेकंड टॉपिक जो बनणार आहे तो काय असणार आहे? फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन. ओके. फर्टिलायझेशन मध्ये कोणत्या प्रोसेस काय घडणार आहेत, कशा घडणार आहेत ते आपण डिस्कस करणार आहे. आणि या फर्टिलायझेशनच्या केसेसमध्ये मेकॅनिझम जे चालू होताना बघायला भेटणार आहे ते कोणतं असणार आहे? बघा, याच्यामध्ये काही स्पेसिफिक इव्हेंट्स याच्यामध्ये परफॉर्म होताना बघायला भेटतील. राईट ना. फर्टिलायझेशन मध्ये काय असणार आहे? काही इव्हेंट्स परफॉर्म करणार आहे. ते फर्टिलायझेशन मध्ये काय काय घडतं? पहिली गोष्ट म्हणजे असणार आहे बाळांनो सिनगॅमी. काय असणार? सिनगॅमीवर त्याला म्हणतो आपण अँपी मिक्सिस. अँपी मिक्सिस मेनली मेन्शन करून घेतो और त्याला म्हणतो आपण सिनगॅमी. ओके. काय असणार आहे सांगून देईन. सेकंड टॉपिक इज नथिंग बट काय असणार आहे याच्यामध्ये असणार आहे? येस, सायटोगॅमी. सायटोगॅमी. आणि थर्ड वन काय असणार आहे? कॅरिओगॅमी. ओके. देन या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये ही प्रोसेस कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला अजून एक मेथड परफॉर्म झाली पाहिजे. नथिंग बट काय असणार आहे? अॅक्रोझोमल रिॲक्शन. अॅक्रोझोमल रिॲक्शन. बर, कोणाला आठवते का अॅक्रोझोम मध्ये कोणकोणते एन्झाईम होते? कोणकोणते होते सांगा पहिले. येस, हायल्यो रोनिडेज. रोनिडेज एन्झाईम येताना बघायला भेटणार. राईट. देन सेकंड वन कोणता असणार सांगा? येस, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. आणि थर्ड वन सांगा कोणता होता? झोना लायसिन. नाही, राईट ना, झोना लायसिन. हे बेसिकली येताना बघायला भेटणार. राईट ना. कंडिशन आपण डिस्कस करणार आहे. आणि यांच्यामध्ये काही स्पेसिफिकली रिसेप्टर पण बघायला भेटणार आहे. झेडपी रिसेप्टर आपण मेनली मेन्शन करतो. जिल्हा परिषद रिसेप्टर नाहीत रे कार्टेनो. काय असणार आहे? झेडपी. झेडपी कोण आहे सांगा? झोना पेलेसुडा रिसेप्टा. रिसेप्टर्स येताना बघायला भेटणार आहे. झेडपी तुम्ही सगळे झेडपीचेच ना? नाही, झेडपीचं कोण कोण आहे रे? जिल्हा परिषद जिंदाबाद. राईट ना. बाकी सगळे कुठले मग? इंग्लिश मीडियम. सांगू द्या, विषय संपला. तिथंच संपला. इंग्लिश मीडियम म्हटला तिथंच संपला. ठीक आहे. देन त्यानंतर कॉर्टिकल काय असणार? एक रिॲक्शन होताना बघायला भेटणार. काय असणार आहे? कॉर्टिकल रिॲक्शन. ओके. कॉर्टिकल रिॲक्शन येताना बघायला भेटणार आहे. आणि कॉर्टिकल रिॲक्शनच्या आत आपण काय करणार आहे? दोन टॉपिक बघणार आहे. इज नथिंग बट काय असणार आहे? एक फास्ट ब्लॉक नावाची टॉपिक असतो, एक कन्सेप्ट बघणार आहे आपण, फास्ट ब्लॉक. बरे, तुम्हाला सगळं शिकायचं का मला सांगा? हा, फास्ट ब्लॉक बघ नाहीच म्हणतोय. हा, नाही म्हणून मोकळा झाला की इथं. हा, घ्या शपथ. कोणतरी खोटं बोललं म्हणजे इथं, नाही का? हा, कोण? स्पंदनच बोलला असणार आहे. नाही म्हणून तोच बोलला असणार आहे, मला माहित आहे ना. नाही म्हणून जायचंय पुढे मग. हा, हा, नाही घ्यायचंय. काय करायचं मला सांगा? फर्टिलायझेशन एनसाठी तरी दिलेलं आहे. हा, कारण कसं आहे की त्यांना तर मी बेसिकली शिकून टाकलेलं आहे. तुम्हाला म्हटलं जर काही हेवी जास्त होणार असेल तर आपलं सिंपल साधं देऊन तुम्हाला पुढे निघून घेऊन जावं मग. हा, शिकवा. आणि नाही झेपलं तर जपतय. जपवतो आम्ही, नाही का? बघूया चला, ठीक आहे. सेकंड कन्सेप्ट बघा काय असणार आहे. इथे असणार आहे स्लो ब्लॉक म्हणून असते. हो, बोल बोल बोल. काय म्हणतोय? एक्झामला. एक्झामला येणार आहे की? मग शिकवा गरजेचं आहे, नाही का? अरे बाळांनो, बोर्डचं एनसीटी जर ओपन केली ना बाळून तर हे सगळे टॉपिक त्याच्यामध्ये दिलेले आहेत. बोर्ड मध्ये सगळं आहे, नाही असं नाही. कॅपॅसिटेशन काय आठवते का नाही?
नाही येणार आहे तुम्हाला. आता बेसिकली तुम्हाला बघायला भेटणार आहे कॅपॅसिटेशन आहे का नाही ते कळेल मग तुम्हाला. देन त्यानंतर काय असणार लास्ट वन सेक्स डिटर्मिनेशन. काय असणार आहे सेक्स डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन ओके. काय असणार आहे कशा असणार आहे सगळे टॉपिक कव्हर करून घेणार आहे. त्यानंतर सर लगेच इमिजिएटली डाऊन माइंड मध्ये येणार आहे सर मग ते ट्विन्स काय असतं. ते ट्विन्स आता नाही बघायचंय. तर बघायचं कधी ज्यावेळी झायगोड कंप्लीट बनणार आहे त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत. बट इथपर्यंत प्रोसेस आपण ज्या डिस्कस केलेत त्यांच्यामध्ये कोण काय कसं कसं घडणार आहे सगळ्या पॉईंट इथे मेनली मेन्शन करतोय. इन्सेमिनेशन जर डिस्कस करायचं म्हटलं तर इन्सेमिनेशन मध्ये मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सगळे पॉईंट क्लिअर केलेत. आता डायग्रामेटिकली रिप्रेझेंट करून घेऊया. बघा याच्यामध्ये काय घडणार आहे. राईट ना. आपण डायग्रामेटिकली जर रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर बघा इथं काय असणार आहे हे स्पेसिफिकली फिमेलचा युटरसचा पार्ट आणि त्यानंतर काय असणार आहे हे येस पर्टिक्युलरली अँप्युलाचा रिजन आपण काय करू शकतो त्याचं डिस्कस करू शकतो. राईट. इथे काय असणार आहे सांगा इथं ओव्हरीचा रिजन येणार आहे. अरे सॉर नो. राईट ना. देन नेक्स्ट पार्ट जो इथं बघायला भेटणार आहे नथिंग बट काय असणार आहे इथं असा फिमेलच्या सर्व्हिसचा रिजन येताना बघायला भेटणार आहे. राईट ही कंडिशन अशी येताना बघायला भेटणार आहे. सो मेकॅनिझम काय असणार कसं असणार क्लिअर करून घेऊया. आता इमेजिन करा फिमेलच्या युटेरसच्या रिजन जवळ कॉन्टॅक्ट मध्ये कोण असणार आहे आपल्या इथं ओव्हरी येणार आहे. एक क्वेश्चनचं आन्सरिंग करत नाही रे बोलत राहा म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी होऊन जाईल फटाफट. नाहीतर मग असं माहिती आहे का सिम्पलचा टॉपिक आहे पुढे मी कम्प्लीट करून घेऊन जाईल एनसीटीने जेवढं दिले तेवढं. कळतंय का याच्यामध्ये. मला सांगा हे कोण असणार आहेत ओव्हरी आणि ओव्हरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण असणार ओव्हरियन लिगामेंट. आता मला सांगा इथं स्पेसिफिकली जर का ओव्हरीनं रिलीज कोण रिलीज केलाय मला सांगा याच्यामध्ये सेकंडरी ओसॅट कोणी रिसिव्ह केलाय इन्फंटेबुलम. अरे सॉर नो. आता इन्फंटेबुलम मधून हा जो स्पेसिफिकली काय असणार आहे सेकंडरी ओसॅट आहे अल्टिमेटली कोणत्या रिजन मध्ये येणार आहे अँप्युला. सो या ठिकाणी जो माझा बेसिकली स्ट्रक्चर असणार दिस स्ट्रक्चर वी कॉल्ड एज व्हॉट सेकंडरी ओसाइट. सेकंडरी ओसाइट येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. आता सेकंडरी ओसाइट सांगा मॅच्युअर इमॅच्युअर झाले रे इमॅच्युअर आहे ओम म्हणला का तुमचा नाही. ही कंडिशन इथं मेनली मेन्शन करून घेतोय. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय असणार आहे जर का हे कोणत्या दिवशी झाले मला सांगा ओव्युलेशन कोणत्या दिवशी झाले 14th डे ऑफ काय असणार आहे मेस्ट्रो सायकल. अरे सर नो. राईट ना. आणि रिजन कोणता आहे आपला हा अँप्युला येताना बघायला भेटणार काय असणार आहे अँप्युला. इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहेत का तुम्हाला याच्यामध्ये. राईट. आता नेक्स्ट कंडिशन म्हणजे काय असणार आहे इन्सिमिनेशन होणार आहे. राईट ना. म्हणजे ऍक्च्युली तो दिवस आहे ज्या दिवशी स्वयंवर घडणार आहे लगीन होणार आहे. लगीन करायचं असेल तर मला सांगा स्वयंवर आणि राजकुमार येण्याचं टायमिंग सेम पाहिजे का डिफरंट डिफरंट पाहिजे. 1 तारखेला स्वयंवर आहे राजकुमार गेलाय 5 तारखेला काय उपयोग आहे तो पण राणी कोणी राजकुमार कोणतरी दुसऱ्यानंच घेऊन गेलेला आहे. अयो नाही खरं ते राईट ना. असं व्हायला पाहिजे का नाही नाहीतर मग असं स्वयंवर बरखास्त विषय संपला का तुम्ही डेटला पोहोचलाच नाही त्यामुळे लेट व्हायचं नाही. परफेक्ट टायमिंग मध्ये परफेक्ट गोष्टी झाल्या पाहिजेत. लेट झाला विषय संपला. राईट ना. असं नाही लेट मग थेट नाही तसं काय नसतंय होत. लेट झालं की मग लेटच आहे विषय. कारण की या केसमध्ये काय होणार आहे समजून घ्या जर इन्सेमिनेशन प्रॉपर टायमिंग मध्ये झालं नाही तर सेकंडरी रूल मॅच म्हणजे काय असणार आहे तो फाटल कंडिशन मध्ये राहणार का डिनेचर होऊन जाणार आहे डिनेचर होऊन जाईल ना. मला हा कसा पाहिजे फर्टाईल कंडिशन मध्ये पाहिजे म्हणजे इथं इन्सेमिनेशन पण कसं पाहिजे एक्झॅक्ट टाइम पिरियड मध्ये झालं पाहिजे. राईट ना. सो आपण असं म्हणूया की त्या कपल्सने मेल आणि फिमेल जे असणार आहे त्यांनी एक्झॅक्ट टाइम पिरियड मध्ये काय केलं असणार आहे इथे कॉप्युलेशन केलं असणार आहे त्यामुळे सिमेन इथे इजॅक्युलेट होताना बघायला भेटणार आहे. बट मेकॅनिझम थोडंसं इथं काय करके अंडरस्टँड करून घेऊया. मला सांगा या पर्टिक्युलर सर्व्हिस रिजन सर्व्हिस आहे ना ओपनिंग याला काय म्हणणार आहे आपण सर्व्हिक्स. राईट ना. सर्व्हिसचं काय असणार आहे तर ओपनिंग येताना बघायला भेटणार आहे आणि ओपनिंग वरती एक बेसिकली काय असणार प्लग लागलेला बघायला भेटणार कोणाचं असणार सांगा कोणाचं असणार आहे म्युकसचा प्लग आहे. राईट ना. म्युकसचा प्लग आहे. बट आता कंडिशन बेसिकली काय करा थोडंसं चेकआउट करा आणि त्यानंतर मला आन्सरिंग करा. मला सांगा डे कोणता आहे 14th ओव्युलेशन झालेलं आहे. बट ओव्युलेशनच्या अगोदर 10 11 12 13 14 13 पर्यंत आपण डिस्कस करूया. सांगा इथं पर्टिक्युलर हा प्लग माझा थीन असणार आहे का थिक असणार आहे थीन और थिक थीन वाय का थीन असणार आहे तुम्ही आन्सर एकदम बरोबर सांगितलं त्यात काय शंका नाही एकदम आन्सर परफेक्ट सांगितलंय. बट इथं थीन आहे म्हणजे नक्कीच तो प्लग कुठे नाही कुठेतरी थोडा बघायला भेटणार बिकॉज ऑफ वॉट हा स्पर्म जाणार आहे नाही एक हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे सांगा कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल असणार आहे हा LH FSH हा परत काय TSH हा
अजून काय ऑक्सिटोसिन, हा अजून काय सांगायचे का वेगळे इकडे तिकडचे कुठले? काय म्हणायचं इस्ट्रोजन का? तिकडे काय प्रोजेस्टेरॉन का? अरे खोळ्यांनो जरा लक्ष द्या, मला सांगा हा जो म्युकसचा प्लग असणार आहे सर्विक्स मध्ये कोण असणार आहे? हा म्युकस प्लग आपण मेनली मेन्शन करतो, कोण असणार आहे? म्युकस प्लग, राईट ना? म्युकस प्लग जो आहे त्यांना बघायला भेटणार आहे. हा प्लग कोणामुळे बनलेला आहे रे? विच हार्मोन इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द थिकनिंग ऑफ म्युकस प्लग? अरे सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला. प्रोजेस्टेरॉन काय असणार आहे? थिक थिक करण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल कोण आहे माझा? प्रोजेस्टेरॉन करताना बघायला भेटणार आहे. बट मला सांगा प्रोजेस्टेरॉन कधी निघतो? आफ्टर द ओव्युलेशन और बिफोर द ओव्युलेशन? आफ्टर द ओव्युलेशन. आता जस्ट ओव्युलेशन झालेलं आहे, म्हणजे प्रोजेस्टेरॉन बनलाय का इथं? नाही. मग म्युकसचा जो बेसिकली प्लग असणार आहे थिन असणार का थिक असणार आहे? थिन असणार आहे. कसं असणार आहे? थिन असणार आहे. आता थिन असल्यामुळे तर प्लग नक्कीच बेसिकली कसं असणार? थोड्याशा अमाऊंट मध्ये फक्त बघायला भेटणार आहे, असं चिपचिपित बेसिकली काय असणार? लेअर बनताना बघायला भेटणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं जी फिमेल ओव्युलेशन फेज मध्ये असणार आहे त्या फिमेलच्या व्हायजनल ट्रॅक मधून असं चिपचिपित काय असणार आहे? थोडंसं पर्टिक्युलरली सिक्रेशन येताना बघायला भेटणार आहे. तो कोण आहे? म्युकसचा प्लग बाहेर काय असणार आहे? तो बेसिकली एकदम मेल्ट झालेला असणार आहे, तो बाहेर येताना बघायला भेटणार आहे. कंडिशन समजते का इथं? हे प्रॉपर्टी आपण तिथे काय केलं की मेनली मेन्शन करून दिलेत. आणि हे जर का फिमेलला समजलं तर त्याने डेफिनेटली त्याच्या मेलला अप्रोच करायला पाहिजे कशासाठी? इन्सेमिनेशनसाठी. सो इन्सेमिनेशन जर झालं तर डेफिनेटली या डायरेक्शन थ्रू असं काय असणार आहे? इथे इन्सेमिनेशन होताना बघायला भेटणार आहे. इन्सेमिनेशन जे होते ते कोणत्या रिजन मध्ये झाले सांगा? हा कोणता रिजन असणार आहे? व्हायजायना, राईट ना? सो व्हायजायनामध्ये जर का सिमेन इजॅक्युलेट जर झालं तर त्या स्टेटमेंटच्या बेसिकली कंडिशनला आपण नाव काय दिलं होतं? इन्सेमिनेशन. दिलं यासाठी स्टेटमेंट? अरे सर नो, अरे सर नो, दिलं ना तुम्हाला त्याच्यामध्ये? ए मुक्यांनो, हो की नाही? राईट ना? अय हो, हो. ठीक आहे ना? तर इथे काय असणार आहे? वजनामध्ये काय असणार आहे? सिमेन एंटर करताना बघायला भेटणार आहे. सो सिमेन या फॉर्म मध्ये असं येताना बघायला भेटणार आहे. हे सगळं काय असणार इथं? स्पर्म येताना बघायला भेटणार आहे. राईट ना? आणि या कंडिशन मध्ये ही प्रोसिजर असणार याला काय म्हटलं आपण? सिमेन. काय म्हणतो आपण हे? सिमेन. आणि दॅट प्रोसेस वी कॉल्ड इज काय असणार आहे? इन्सेमिनेशन. झालं कुठं सांगा? वजनामध्ये. सो इन्सेमिनेशन काय असणार आहे? इथं परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. क्लिअर होतंय? आता फर्दर या केसमध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर वजनामध्ये मला सांगा अर्लियर स्टेजमध्ये कोणती कंडिशन असणार? ऍसिडिक और बेसिक? ऍसिडिक कंडिशन येताना बघायला भेटणार आहे, राईट ना? ऍसिडिक कंडिशन काय असणार आहे? कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. मग या स्पर्म मध्ये कोण प्रेझेंट आहेत मला सांगा इथं? सिमेन मध्ये कोण असणार आहेत? स्पर्म येताना बघायला भेटणार आहे ना? जे जे स्पर्म पहिल्यांदा एक्सपोज होणार आहे वजनाच्या स्पेसिफिकली ऍसिडिक कंडिशनला ते ते इथं मरताना बघायला भेटणार आहेत. अरे सॉर नो, राईट ना? मग हे स्पर्म RIP, रेस्ट इन पीस, जाणार का नाही? अरे मरतील ना. अंडरस्टँड होते? मला सांगा जेव्हा कधी एखादं कोणतं कॉम्पिटिशन असेल तर त्याचे लेवल इझी असणार आहेत, म्हणजे सुरुवातीला इझी असणार आहे, मग बेसिकली काय असणार आहे? एक 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 हार्ड लेवल बनताना बघायला भेटणार आहे. इथं सुरुवातच हार्ड लेवलची. मेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मधून इझिली बेसिकली काय लगेच स्पर्म एंटर करताना बघायला भेटणार आहे. बट मला सांगा जसं फिमेलच्या बेसिकली काय असणार वजन ट्रॅक मध्ये झालेत, पहिलाच बेसिकली टास्क ऍसिड रेन. कोणती रेन? ऍसिड रेन. ऍसिड रेन त्यांच्या ते ऍसिड बेसिकली सिक्रेट व्हायला लागलं. हे ऍसिड इतका अमाऊंट मध्ये सिक्रेट व्हायला लागलं की डेफिनेटली तिथे स्पर्म काय झाले? सगळे मरायला लागले होते. पण सगळे स्पर्म मरणार आहेत का? नाही. काही स्पर्म बेसिकली काय असणार? जिवंत राहताना बघायला भेटणार आहेत. बिकॉज ही ऍसिडिक कंडिशन कशामध्ये कन्वर्ट झाली? बेसिक मध्ये. सांगा बेसिक का बरं झाले असणार? बिकॉज ऑफ व्हॉट? विच ग्लँड इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द बेसिक कंडिशन इन व्हाजिनल ट्रॅक? बार्थोलिन ग्लँड. ज्यावेळी एक फिमेल एरोझोल क्रिएट होताना बघायला भेटणार, राईट ना? त्यांच्यामध्ये काय असणार स्पेसिफिकली ज्यावेळी लिबिडो और मेनली मेन्शन करतो सेक्शुअल डिझायर ज्यावेळी क्रिएट होणार आहेत, डेफिनेटली वजानाच्या ओपनिंग वरती दोन ग्लँड अशा मेनली मेन्शन करून दिल्यात, पार्थोलिन ग्लँड. त्यांचं सिक्रेशन मुळे ही ऍसिडिक कंडिशन अल्टिमेटली कशी होणार आहे? बेसिक येताना बघायला भेटणार. बेसिक जर झाली तर डेफिनेटली सम स्पम विल डाय, सम स्पम विल लाईव्ह. अरे सॉर नो? काही स्पम जिवंत राहतील, काही स्पम मरून जातील. ज्यांच्याबद्दल बेसिकली मेले असणार त्यांचा आपण 13वा सेलिब्रेट करून पुढे निघूया. थांबायचं तिथंच नाही, कारण की जर्नी इथंच नाही, जर्नी तिकडपर्यंत पोहोचायचंय, राईट ना? सो पहिला टास्क इथं खतरनाक लेवलला खतम झालेला आहे. बट सेकंड टास्क जो इथे त्यांना बघायला भेटणार आहे, दिस इज नथिंग बट इथं जो प्लग असणार आहे, राईट ना? तो प्लग तर बेसिकली ढिला झालेला आहे, काय एकदम स्मूथ झालेला बघायला भेटणार आहे. बट हे ओपनिंग असताना बघून इथूच असतंय, वजनल ओपनिंग असणार आहे. इथं मोठं असं बघायला भेटेल, बट आतमध्ये सर्व्हिसच्या रिजन मध्ये एक छोटस मायन्यूट ओपनिंग असतंय,
जे युटरसला बेसिकली काय असणार आहे, इनसाइडला बेसिकली काय असणार आहे, मोठा इनसाइडला काय असणार स्ट्रक्चर बघायला भेटणार आहे, बट ओपनिंग एकदम मायन्यूट असणार आहे. आता हे जर का इथून मायन्यूट जे बेसिकली ओपनिंग असणार आहे, इथून जर का स्पर्म काही जर एंटर केले तर राईट ना, तर काही स्पर्म बेसिकली तुम्हाला इथं काय असणार आहे, एंटर करताना असे बघायला भेटणार आहेत. क्लॅरिटी ते असे काही स्पर्म कुठं एंटर केले जातात, युटरस मध्ये एंटर केलेले आहेत. एनी डाऊट इथपर्यंत समजले? स्पर्म आता इथे एंटर करताना बघायला भेटणार आहे. नाव there is a modification of sperm and that modification we called as a capacitation. Capacitation इथं होताना बघायला भेटणार आहे. सो माझा सिंपल साधा क्वेश्चन, कॅपॅसिटेशन ऑफ स्पर्म इज ऑकर्स इन अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट और मेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट? तर इथं मेकॅनिझम काय असणार आहे, कॅपॅसिटेशन. कॅपॅसिटेशन हे होताना बघायला भेटणार आहे. काय कॅपॅसिटेशन मध्ये केलं जातं? पहिली गोष्ट, जर स्पर्म इथे आपण डिस्कस करायला गेलो नाही तर मस्तपैकी नटून थटून आलेला असणार आहे, त्यांना बघायला भेटणार आहे तुम्हाला असा काय असणार आहे, असा स्पर्म जो बघायला भेटणार आहे या फॉर्म मध्ये काय असणार आहे बघायला भेटणार आहे. राईट ना, पूर्णपणे एकदम खुश येताना बघायला भेटणार आहे. बिकॉज ऑफ वॉट, त्याला मस्तपैकी एक मज्जा मज्जा जाणार आहे. बेसिकली काय असणार आहे, हिरोईन त्याला भेटताना बघायला भेटणार. सुप्तीने काय असणार आहे, त्याच्या डोक्यावर मस्तपैकी असा क्राऊन येताना बघायला भेटणार आहे. राईट ना, मोठा असा क्राऊन डोक्यावरती घेऊन फिरलाय. आता क्राऊन कशाचा आहे बाळांनो, हा क्राऊन जो बेसिकली बघायला भेटणार आहे याच्यामध्ये सर्टन अमाऊंट मध्ये काही बेसिकली फॅक्टर येताना बघायला भेटणार आहे. जस्ट लाईक काय असणार आहे, कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉलचं काय असणार आहे, कोलेस्टेरॉलचे काही फॅक्टर येताना बघायला भेटणार, काही ग्लायकोप्रोटीन येताना बघायला भेटणार आहेत. ग्लायकोप्रोटीन पण इथे प्रेझेंट असताना बघायला भेटणार आहेत. मग मला सांगा, अशा पद्धतीने जर का हा स्पर्म पुढे जर का रन करायला जर निघाला तर डेफिनेटली त्याच्यावरती स्पीड जी असणार आहे वाढणार का कमी होणार आहे, वाढणार का कमी होणार स्पीड? अरे कमी होणार ना स्पीड, स्पीड कमी होणार. बिकॉज ऑफ वॉट, खूप हेवी कंटेंट सगळं घेऊन चाललेलं आहे. म्हणजे हेल्मेट ह्याला उतरावं लागणार आहे. काल सांगितलेलं हेल्मेट उतरायचं आहे. मग हेल्मेट उतरवणं म्हणजे काय असणार आहे, कोलेस्ट्रॉलचे जे मेम्ब्रेन असणार आहे ती रिमूव्ह करायचे आहे. सो रिमूव्ह करण्याचं पहिलं काम कुठं होतं म्हणून, कॅपॅसिटेशन. सो रिमूव्ह ऑफ कोलेस्टेरॉल. काय केलं जाणार आहे, रिमूव्ह ऑफ, रिमूव्ह ऑफ कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल काय असणार आहे याच्यातून रिमूव्ह होताना बघायला भेटणार आहे. ओके, कोलेस्ट्रॉल पहिले रिमूव्ह होताना बघायला भेटणार आहे. सेकंड थिंग काय असणार आहे, की जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल थिन होताना बघायला भेटणार आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन विल कशी असणार आहे, थिन होताना बघायला भेटणार आहे. आता थिन झाल्यामुळे दोन मेकॅनिझम याच्यामधले काय असणार, परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. एकतर बेसिकली काय असणार आहे, एक्सपोज होणार आहे. एक्सपोज कोण, अॅक्रोझोम. अॅक्रोझोम याच्यामध्ये काय असणार आहे, एक्सपोज होताना बघायला भेटणार आहे. अरे सॉर नो, राईट ना. याच्यावरती इथं डेफिनेटली काय असणार, असं तुम्हाला अॅक्रोझोम येताना बघायला भेटणार आहे. एक बेसिकली स्ट्रक्चर असं मेनली मेन्शन करतो की ज्याच्यामध्ये सगळे कोण असणार आहेत, एन्झाईम प्रेझेंट आहेत. सो या एन्झाईमला जर का त्याचे ऍक्शन परफॉर्म करायचे तर डेफिनेटली मेम्ब्रेन माझं थिन पाहिजे का थिक पाहिजे, थिन पाहिजे. हे थिन मेम्ब्रेन करण्याचं काम कुठे केलं जातं, कॅपॅसिटेशन मध्ये केलं जातं बाळांनो. त्यामुळे मेम्ब्रेन कसं होणार आहे, थिन होणार आहे. आणि सेकंड थिंग, या थिन मेम्ब्रेन मुळे इनसाइडला कोण एंटर करताना मला म्हणणार आहे, कॅल्शियम एंटर्स, एंटर्स इनटू हेड ऑफ स्पर्म, हेड ऑफ स्पर्म. क्लॅरिटी येते? कॅल्शियम काय असणार आहे, एंटर करताना बघायला भेटणार. कॅल्शियम कुठून येणार आहे, फिमेल व्हाजिनल ट्रॅक मध्ये जे काही बेसिकली इन्सेमिनेशन झालं असणार आहे, इन्सेमिनेशन मध्ये सीमेन मध्ये कॅल्शियम प्रेझेंट आहे आपलं, प्रोस्टेट ग्लँडने दिलं होतं. ते बेसिकली काय असणार आहे, एंटर करताना बघायला भेटणार आहे. मग मला सांगा, हे कॅल्शियम आता थिन मेम्ब्रेन मधून कुठे एंटर करणार आहे, स्पर्मच्या बॉडीमध्ये, स्पर्मच्या हेडमध्ये. स्पर्मच्या हेडमध्ये जसं एंटर करेल तसा स्पर्मचा स्पीड वाढताना बघायला भेटणार आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, एका तासामध्ये जर का 1 सेंटीमीटर कव्हर करत असेल तर एका तासामध्ये 10 सेंटीमीटर कव्हर करणार आहे. बिकॉज ऑफ वॉट, कॅल्शियम मुळे. बिकॉज ऑफ व्हॉट, कॅल्शियम मुळे. देन त्यानंतर हे जे काही सगळे स्पर्म असणार, सगळेचे सगळे स्पर्म तर येणार नाहीत. आपण बघितलं होतं बाळांनो की ही जे काही बेसिकली नॉर्मल इन्सेमिनेशनच्या प्रोसेसमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर वजनामध्ये ऑलमोस्ट काय असणार आहे बाळांनो, 200 to 300 मिलियन काय असणार आहे, स्पर्म एंटर करताना बघायला भेटणार आहेत. राईट ना, मिलियन स्पर्म येताना बघायला भेटणार आहेत. बट ऍसिड मुळे काही जण मेलेत. काय या प्लग न बेसिकली त्यांना पुढे जाऊच दिलं नाही, थोडेसे बेसिकली असणार तेवढेच फक्त गेलेत, बाकी सगळे तिथंच बेसिकली अटकताना बघायला भेटणार आहेत. सो नंबर ऑफ स्पर्म वाढत चाललाय का कमी होत चाललाय रे, वाढत चाललाय कमी होत चाललाय, कमी होत चाललाय ना. मग मला सांगा, कॉम्पिटिशन बिटवीन द स्पर्म फॉर द फर्टिलायझेशन कमी आहे. राईट ना. मग या केसमध्ये जसं तुम्ही डिस्कस करू शकता, राईट ना, त्या बेसिकली राजकुमारीच्या बापानं काय केलं माहितीये का, मस्त जो महाराज असणार, राजा असणार आहे, त्याने काय केलंय, स्वयंवर जे रचलेलं असणार त्याच्यामध्ये एवढे सगळे टास्क ठेवलेले आहेत. आता टास्क मध्ये तुम्ही बघितलं तर असा तो पर्टिक्युलर राजकुमार फक्त काय करणार आहे, स्वयंवर मध्ये पार्टिसिपेट करू शकणार, जो कसा आहे, प्रॉमिनंट आहे, डॉमिनंट आहे, थोडासा मतलब हट्टा कट्टा
एकदम चांगला असा एकदम स्ट्रॉंग बघायला भेटणार तोच जाणार आहे. बट काही जण का बेसिकली बेवडा मारून जर निघाले असतील लगीन करायला तर बेसिकली कुठे ना कुठेतरी ते अटकताना बघायला भेटणार आहेत. अशी कुठेतरी अटकली तर कुठेतरी त्यांची एनर्जी संपली असे मरताना बघायला स्पमचा नंबर म्हणजे ते राजकुमाराचं कॉम्पिटिशन त्यांचा नंबर कसा होत चाललाय कमी होत चाललाय. काहीतरी येडे खोळे डोक्यावर पडलेले कुठे गेले सांगा बघू. गेलेत बेसिकली रॉंग टर्न घेतला. राईट ना. राईट साईडच्या ओव्हरकडे गेलेत. आता मला सांगा हे सगळेच जेवढे गेले असतील समजा इथे किती असणारे 100 असतील. 100 पैकी 50 जण बेसिकली राईट साईडला गेलेत. तर 50 जणच राहिलेत म्हणजे कॉम्पिटिशन निम्म्यापेक्षा कमी झालं आता. राईट ना. कॉम्पिटिशन अजून कमी होताना बघायला भेटणार आहे. बट इथले जे हुशार असणार आहेत ते कुठे जाताना बघायला भेटणार आहेत. येस लेफ्ट साईडला जीपीएस लावलेले. जीपीएस लावलंय ना. जीपीएस मध्ये सांगा लोकेशन काय. हा. राईट ना. एक्झॅक्ट लोकेशन सांगितलं आपण कोणतं अँप्युला. आपण असं म्हणत नाही की लेफ्ट साईडची बेसिकली फॅलिपियन ट्यूब. राईट ना. आपण काय म्हणतोय एक्झॅक्ट लोकेशन जस्ट लाईक झोमॅटो असेल स्विगी असेल तर तुम्हाला काय केलं जाणार आहे एक्झॅक्ट तुम्ही लोकेशन टाकायला पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये बिल्डिंग सांगायला पाहिजे. पहिल्यांदा बेसिकली कोणता एरिया असणार आहे. राईट ना. त्यानंतर बिल्डिंग असणार आहे. बिल्डिंग मध्ये विंग कुठला असणार आहे ए बी सी डी वॉट एव्हर ते असणार आहे. फ्लोअर सांगावं लागणार आहे. देन त्यानंतर तुम्हाला नंबर सांगावं लागेल. समजा नंबर जर का चेंज केला तर डिलिव्हरी दुसऱ्या घरात जाणार आहे. राईट ना. सिमिलर केसमध्ये इथे जे लोकेशन असणार ते पण फिक्स आहे. अँप्युला जो असणार आहे तो काय असणार आहे इथं ऍक्च्युली आपलं लोकेशन असणार आहे फर्टिलायझेशनचं. तर देन त्यानंतर काय असणार आहे इथून येताना बघायला भेटणार आहे. बट इमॅजिन करा आतला रिजन तर खूप मोठा आहे. इथपर्यंत जाईपर्यंत खूप सारे स्पमचे काय असणार आहे एनर्जी लॉस होताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर तुम्ही बघता आता एंटर कशामध्ये करणार आहे इस्तमस मधून. इस्तमस मधून अँप्युलर रिजन मध्ये जायचं आहे. आता इथं जरी इव्हन गेलं ना तरी तुमच्या स्पेसिफिकली या रिजन मध्ये पण काय असणार आहे बाउंड्रीज इथं जे ओपनिंग असणार आहे ते पण खूप छोटं असतं बाळून असं एकदम छोटं येताना बघायला भेटणार आहे. अजून टास्क इथं क्रिएट व्हायला लागले. मला सांगा इथून सगळे स्पम एंट्री करू शकणार आहेत का नाही. काही स्पम बेसिकली इथंच अटकताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. इथंच काय असे काय झाले की स्पम अटकून गेलेत. राईट ना. आता ते पुढे जायतच नाही. जे काही बेसिकली एंटर केले असणार आहे त्यांच्यासाठी पुन्हा इश्यू क्रिएट होणार आहे. कसला इश्यू क्रिएट होणार आहे तुम्हाला समजत असणार आहे की या ठिकाणी काय प्रेझेंट आहे सांगा. इस्तमसच्या रिजन मध्ये इंटरनल लाइनिंग इज लाइंड बाय द फॅलोपियन ट्यूब इज लाइंड बाय व्हॉट सिलिया. म्हणजे टास्क संपन्न झालेत. टास्क जे असणार ते संपायचं नावच घेणं झालेत. इथं काय असणार आहे सिलिया येताना बघायला भेटणार आहे. या फॉर्म मध्ये काय असणार आहे आपल्या अशा सिलिया येताना बघायला भेटणार आहेत. आता या सिलियामध्ये जे स्पर्म अटकले ते अटकले. ते बेसिकली काय असणार आहे कॉम्पिटिशन मध्ये अजिबात पार्टिसिपेट होताना बघायला भेटणार नाहीत. म्हणजे कसं की पर्टिक्युलर तुम्ही बघता राजकुमार सगळे यायला लागलेत. राईट ना. आता उरलेच किती समजा एक 15-20 जण जर उरलेत तर त्यांना आल्या आल्या पहिल्यांदा काय करायचं माहितीये का सगळं एकदम झगामागा दाखवून द्यायचा. राईट ना. मस्तपैकी पार्टी चालल्या खाणं पिणं सगळं हे सगळं लुभावणाऱ्या ज्या गोष्टी तिकडे ठेवून द्यायच्यात. राईट ना. राजकुमारी बाजूला राजकुमारीच्या ज्या दासी असणार आहेत त्या सगळ्या एका बाजूला मस्त फिरत्यात डान्स करतात हे करतात ते करतात. तर आता मला सांगा इथले 10-12 पैकी 4-5 जण तर बाबा जाऊ दे तिकडं एवढं कष्ट करून आलोय तर माझ्या ताकद नाही जरा खातो पितो बसतो जरा इथं. राईट ना. तोपर्यंत तिथले जे काही हुशार असणार आहे त्यांना माहिती आहे आपलं डेस्टिनेशन तर हे नाही आपलं टार्गेट हे नाही खाण्यापिण्याचं नाही किंवा बेसिकली दासींचं टार्गेट नाही आपलं टार्गेट काय राजकुमारी. तर विचार करा तेच इथे टाईपचं काय असणार आहे माहिती आहे का एक मेकॅनिझम थांबवलेलं आहे. इथं काही स्पम पर्टिक्युलर इथं अटकताना बघायला भेटणार आहे. तिथं असे अटकलेत. अटकले इथं काही जण. राईट ना. ते पुढे इथून जाऊ शकणार नाहीत का सिल्याने त्याला पकडून ठेवलं. पण यातले काही हुशार असणार आहेत बराबर इकडून तिकडून काय असणार आहे बराबर इथून असं रन करताना बघायला भेटणार रन करत 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 अल्टिमेटली कुठं पोहोचताना बघायला भेटणार आहे या स्पेसिफिकली फॅलिपियन ट्यूब मधला इस्तमाचा पार्ट कव्हर करणार आहेत. असे बेसिकली काय असणार आहे खूप सारे स्पर्म आता अल्टिमेटली कुठे आलेत इस्तमस मधून क्रॉस करून कुठे आले तुमच्या अँप्युलर रिजन मध्ये. कुठे आलेत अँप्युलर रिजन मध्ये. आता अँप्युलर रिजन मध्ये आल्यानंतर मेन प्रोसेस इथं चालू होणार आहे कोणती फर्टिलायझेशन. अंडरस्टँड होते का काय चालू होणार आहे फर्टिलायझेशन. ही फर्टिलायझेशनची प्रोसेस इथं चालू होताना बघायला भेटणार आहे. सो फर्टिलायझेशनची जी प्रोसेस असणार तिथं काय घडतंय कसं घडतंय ही गोष्ट आपण थोडीशी काय करूया तर समजून घेऊया. मला सांगा इन्सेमिनेशनचा हा टॉपिक इथपर्यंत समजलेला आहे का क्लिअर झालंय. काल जे काही एक्सप्लेनेशन दिलं होतं त्या एक्सप्लेनेशन जस्ट मी तुम्हाला काय केलं डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करून टाकलंय. बट मला सांगा सगळेच इन्सेमिनेशन प्रेग्नन्सी ठेवू शकतात का रे ठेवू शकतात का. इन्सेमिनेशन होणं आणि ओव्ह्युलेशन होणं सेम पाहिजे टाइम का डिफरंट पाहिजे ऑलवेज सेम पाहिजे. जर सेम टाइम पिरियड मध्ये फक्त काय असणार आहे म्हणजे काय असणार त्याच्यामध्ये प्रेग्नन्सी राहताना बघायला भेटणार आहे. मग स्टेटमेंट दिले ऑल इन्सेमिनेशन राईट ना ऑल कॉप्युलेशन इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर द काय असणार आहे प्रेग्नन्सी. तर काय असणार आहे याच्यामध्ये एस कन्सिव्ह राहण्यासाठी रिस्पॉन्सिबल नसणार आहेत. सर प्रॉपर्टी तर मेनली काय केलेत की इन्क्लूड करून टाकलेल्या आहेत. त्यांना तुम्हाला ते मी सांगून टाकलेत. इथं जर का टाइम जरा जरी व्हॅरी झाला म्हणजे कसं 14 दिवसाच्या अगोदर कॉप्युलेशन झालं किंवा 14 दिवसानंतर कॉप्युलेशन झालं तर काही उपयोग नाही. राईट. टाइम पिरियड किती इम्पॉर्टंट असणार आहे 10 पासून 17 दिवसापर्यंतचा.
10 आणि 17 या टाइम पिरियड मध्ये जर का स्पेसिफिकली कॉप्युलेशन होत असेल तर डेफिनेटली प्रेग्नन्सी राहू शकते. पण जर का ती व्हेरिएशन मध्ये आली नाही राहू शकत आहे. बट हे कोणासाठी 28 डेजची ज्या फिमेलची काय कॉन्स्टंट असणार आहे मेन्स्ट्रुअल सायकल त्याच्यामध्येच फक्त होऊ शकतं. ज्यांच्यामध्ये कॉन्स्टंट नाही त्यांच्यामध्ये तर काय व्हेरिएशनच सगळे. पण ते कॅल्क्युलेट करायचं कसं आहे तुम्हाला मी शिकवलं होतं ते तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. नाव द नेक्स्ट टॉपिक इज नथिंग बट काय असणार आहे फर्टिलायझेशन आपण टॉपिक होतोय. फर्टिलायझेशन मध्ये काय असणार आहे मेनली 3 इव्हेंट परफॉर्म होतात. पहिले काय असणार आहे अँपीमिक्सिस, दुसरं काय असणार आहे सायटोगॅमिन, तिसरं काय असणार आहे कॅरिओगॅमिन. अँपीमिक्सिस म्हणजे काय असणार आहे फ्युजन ऑफ गॅमेट. गॅमेटचं काय होतं फ्युजन होणार आहे. अँपीमिक्सिस और सिनगॅमी दोघांचं आता बेसिकली लग्न लावायचंय. सो लग्न लावण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो अँपीमिक्सिस और सिनगॅमी. आता याच्यामध्ये लग्न नावांमध्ये काय असणार सगळे फॅमिली एकत्र येताना बघायला भेटणार राईट ना. इकडे राजकुमार इकडे राजकुमारी या बेसिकली फॅमिली एकत्र येणार आहे. फॅमिली एकत्र येण्यानंतर काय असणार आहे बघा की पर्टिक्युलरली त्यांच्यामध्ये आता फॅमिलीमध्ये नातेवाईक असणार आहेत ते एकत्र आल्यानंतर काय होणार की त्याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांचे आई बाबा ते जवळ येणार आहेत. आणि आई बाबा जवळ आल्यानंतर नवरा बायको जवळ येताना बघायला भेटणार राजकुमार राजकुमारी जवळ येताना बघायला भेटणार आहे. सो एम्पी मिक्सिस इज नथिंग बट कन्सिडर करा जस्ट लाईक फॅमिली असणार आहे. सायटोगॅमी म्हणजे काय असणार त्यांचे पॅरेंट्स असणार आहेत. आणि कॅरोगॅमी एस्पेशली कोण असणार आहेत मेल आणि फिमेलचे गॅमेट मधले न्यूक्लियस ते फ्यूज होताना बघायला भेटणार आहेत. अशा पद्धतीने जरा देण्यात ठेवा म्हणजे तुम्हाला ब्रॉड लेवलला सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. त्याच्यामध्ये काय होणार आहे बघा हे कसं होणार आहे ते पण मी डिटेलमध्ये सांगणार आहे. बट या प्रोसेसमध्ये काय असणार आहे इव्हेंट्स कोणकोणते घडतात ते सांगून दिलं. फर्स्ट वन काय असणार सांगा एम्पिओक्सिस फ्युजन ऑफ गॅमेट्स. काय असणार आहे गॅमेट्स राईट ना दोन गॅमेट्स बेसिकली याच्यामध्ये फ्यूज होतात. सायटोगॅमी मध्ये काय असणार आहे फ्युजन ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझम काय असणार आहे याच्यामध्ये फ्यूज होताना बघायला भेटणार. लास्ट वन कॅरिओगॅमी फ्युजन ऑफ काय असणार आहे येस ऑफ काय असणार आहे न्यूक्लियस. ओके सो आता मेकॅनिझम कसं घडतं काय घडतं सांगून देतो क्लॅरिटी होऊन जाईल. बघा इन जनरल मध्ये मेल आणि फिमेलचं जर गॅमेट आपण इथे डिस्कस करायला गेलो समजा या फॉर्म मध्ये जर का गॅमेट असेल राईट ना हे फिमेलचं गॅमेट आलं हे काय असणार आहे मेलचं गॅमेट असणार आहे राईट ना जवळ जवळ आलेले आहेत. आता इन्सिमिनेशन होऊन काय झालं की जवळ जवळ आलेत. सो यांच्यामध्ये यांचे काय असणार न्यूक्लियस येताना बघायला भेटणार आहेत. बट नाव द कंडिशन इज नथिंग बट काय असणार आहे यांच्यामध्ये फ्युजन झाले म्हणजे काय झाले सिनगॅमी झालेले आहेत. सो इथं काय असणार आहे अशी कंडिशन येताना बघायला भेटणार आहे हे फ्युजन झालेलं तुमचं राईट ना जवळ जवळ येताना बेसिकली गॅमेट येताना बघायला भेटणार आहे. सांगायचं सायटोप्लाझम जवळ आलाय का रे अजून फ्यूज झालाय का नाही झालेला फक्त यांच्यामध्ये काय झालेलं आहे दोन गॅमेट जस्ट जवळ झालेले आहेत. आता सेकंड प्रोसिजर काय असणार आहे सायटोप्लाझम राईट ना सायटोप्लाझम फ्यूज होणार आहे. सो हे गॅमेट तुमच्या जवळ जवळ आलेले आता यांच्यामध्ये काय असणार आहे फ्युजन ऑफ सायटोप्लाझम इज नथिंग बट या फॉर्म मध्ये काय असणार आहे बाळून फ्युजन होताना बघायला भेटणार राईट. त्यांचे न्यूक्लियस अजूनही फ्यूज झालेले नाहीत बाळांनो न्यूक्लियस अजून पण सेपरेटच आहेत. ओके नाव द नेक्स्ट कंडिशन नथिंग बट काय असणार आहे फ्युजन ऑफ न्यूक्लियस. मग इथं कंडिशन काय असणार आहे बघा ऍज इट इज हे सायटोगॅमी झालं राईट ना. बट इथं काय असणार आहे आता येस पर्टिक्युलर एक सेल बनताना बघायला भेटणार आहे आणि एका सेलच्या आत काय असणार आहे न्यूक्लियसचं फ्युजन येताना बघायला भेटणार इकडे न्यूक्लियस असे होते बट आता इथे काय झाले न्यूक्लियसचं फ्युजन येताना बघायला भेटणार आहे बाळांनो या फॉर्म मध्ये कंडिशन असे होणार. क्लिअर होतंय मेकॅनिझम काय असणार आहे. आता मला यांची प्लॉइडी सांगा कमॉन कोणाला कोणाला समजलं बघू सांगा अप्लॉइड डिप्लॉइड सांगा हे इथं सांगा इथं का बरं अप्लॉइड हे हा जोपर्यंत न्यूक्लियस फ्यूज होत नाही तोपर्यंत कंडिशन सांगा इथं काय असणार आहे इथं इथे इथं डिप्लॉयड व्हेरी गुड काय झालं इथं डिप्लॉयड कंडिशन कारण की इथं कोण झाला फ्यूज न्यूक्लियस दोन न्यूक्लियस एकत्र जर आले तर कंडिशन माझी आता फ्युजनची होणार आहे समथिंग बट माझी डिप्लॉयड कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. क्लिअर हे काय असणार आहे न्यूक्लियस होताना फ्युजनचे होणार आहेत बट बाळवणे असंच होत नाही. त्याच्यामध्ये खूप पापड बेलावे लागतात तिथं खूप खतरनाक कंडिशन येताना बघायला भेटणार आहे ते इझिली मेकॅनिझम परफॉर्म होत नाही. आणि हे मेकॅनिझम अंडरस्टँडिंग करून देण्यासाठी आपल्याला इथं महत्वाची कोणती कंडिशन असणार पाहिजे इथं जवळ मदत करताना बघायला भेटणार आहे अॅक्रोझोमल रिॲक्शन. या अॅक्रोझोमल रिॲक्शन मध्ये काय घडतं कसं घडतं 4 स्टेप काय काय आहे ते आपण आता इथं मेनली डिस्कस करणार आहे. आता सिंपल साधी गोष्ट आहे मला सांगा इथं तुम्हाला कोण बघायला भेटणार आहे एक बेसिकली आपण फिमेलचं गॅमेट बेसिकली बघतो राईट ना. सो फिमेलचं गॅमेट जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर सांगा इथं कोण असणार आहे माझा इथं स्पेसिफिक डिस्कस करायला गेलो तरी तुमचा सेकंडरी उसाड असणार आहे. अरे सॉरी नो सेकंडरी उसाड मध्ये त्याचा कोण झाला हा न्यूक्लियस मेनली मेन्शन करतोय. या मला सांगा सेकंडरी उसाडच्या अराउंड कोण प्रेझेंट आहे झोना पेलुसुडा कोण असणार आहे झोना पेलुसुडा तिची मैत्रीण हा तिच्या बरोबरच राहताना बघायला भेटणार आहे ऑलवेज प्रोटेक्शन देण्यासाठी. हा आणि कोणाला सांगा याच्या बाहेर कोण असणार आहे बाजूला अजून करोना रेडिएटा येताना बघायला भेटणार अजून एक मैत्रीण राईट ना. त्याशी काय असणार आहे करोना रेडिएटा स्ट्रक्चर तुम्हाला इथे मेनली मेन्शन काय करतो की क्लिअरली मेन्शन करून देत चाललेलं आहे. सो ह्यांना काय करायचं व्यवस्थित ध्यानात ठेवून घ्या.
ओके, कंडिशन काय केलं की इथे स्पेसिफिकली इंट्रोड्यूस करून देतोय. क्लिअर झाले? अंडरस्टँड झाले? या अल्टिमेट सॅच्युअर कोणाचं झालं बाळांनो? सेकंडरी साइड. सांगा हे मॅच्युअर आहे का इमॅच्युअर आहे? इमॅच्युअर आहे. राईट ना? नेमिंग करूया म्हणजे तुम्हाला पॉईंट अजून क्लिअर होऊन जातील. नाव दिस इज नथिंग बट काय असणार बाळांनो? सिम्पल साधं सांगायचं म्हणतं तरी झाली कोरोना कोरोना रेडिएटा झाली. ओके, नाव दिस वन इज नथिंग बट काय असणार सांगा इथं? झोना पेलुसुडा. राईट, नाव दिस वन इज नथिंग बट सांगा कोण असणार आहे? सेकंडरी साईट येताना बघायला भेटणार. सांगा इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? क्लिअर आहे? हे स्ट्रक्चर आपण खूप वेळा पाहिलेलं आहे. जे काय शिकवलंय त्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? काही समजलं नाही अशातला काय भाग आहे का? क्लिअर झालं ना इथपर्यंत? ओके, नाव वी विल कंटिन्यू. राईट ना? इथून पुढे स्ट्रक्चर बघा काय होणार आहे. इथं एक स्पेस तुम्ही ऐकलं असेल की नाव ऐकलं असेल बघा, पेरीव्हॅटिलाइन स्पेस. पेरीव्हॅटिलाइन स्पेस असं काय ऐकलं का तुम्ही? क्वेश्चन सॉल्व्हिंग करताना खूप वेळा झाला असणार आहे. कोण असणार आहे? पेरीव्हॅटिलाइन स्पेस. तर ही बाळांनो कुठं असते बघा? झोना पेलुसुडा आणि सेकंडरी ओसाइट या दोघांच्या मध्ये जी स्पेस असणार, दॅट स्पेस वी कॉल्ड एज अ पेरीव्हॅटिलाइन स्पेस. व्हॅटिलाइन स्पेस येताना बघायला भेटणार. व्हॅटिलाइन स्पेस मेनली मेन्शन करून घेतोय. अंडरस्टँड होते? पेरीव्हॅटिलाइन स्पेस कुठे असणार आहे? इट इज प्रेझेंट बिटवीन द व्हॉट? सेकंडरी ओसाइट अँड झोना पेलुसुडा. सांगा इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का आता? क्लिअर झाले? ह्या 3 लेअर तुम्हाला ऑलवेज माहिती असलं पाहिजे, कारण की हे स्ट्रक्चर जे मी कोणाचं ड्रॉ केलंय तुमच्या फर्टिलायझेशनच्या टॉपिक मध्ये राईट हँड साईडला डायग्राम दिले बघा तुम्हाला एनसाईटीने. ती डायग्राम बेसिकली इथे मी ड्रॉ केलेलं आहे, बाकी वेगळं काहीच नाही. आता बघा, इन्सेमिनेशन आपलं झालेलं आहे. राईट ना? इथे काय झालंय माझं? इन्सेमिनेशन होताना बघायला भेटणार आहे. सांगा या स्पेसिफिकली ओवाच्या ठिकाणी कॉन्टॅक्ट मध्ये स्पर्म एक असणार का मल्टिपल असणार आहेत? एक असणार का खूप सारे असणार आहेत? खूप सारे असणार आहेत ना, कारण की सगळ्यांना चान्स पाहिजे कशाचा? की पर्टिक्युलरली फर्टिलायझेशन करण्याचा. इथं जे काही राजकुमार असणार आहे त्या सगळ्यांना बेसिकली काय झालं की चान्स भेटणार आहे कशाचा? की बेसिकली चला धनुष घ्या आणि वरती बेसिकली डोळा फोडा. राईट ना? देन त्यानंतर सीतामाईचं बेसिकली जे स्वयंवर होतं त्या सगळ्यांना चान्स भेटला होता कशाचा? धनुष बेसिकली उचला आणि काय केलं की त्याला प्रत्यंचा चढवा. राईट ना? मोठे राजकुमार यायचे, बट काय व्हायचं, बँड त्यांचा आवाज त्यांना उचलतच नव्हतं. आणि ज्याने कोणी बेसिकली काय असणार आहे का पर्टिक्युलर धनुष घेऊन डोळा फोडायचा प्रयत्न केला, त्यांचा बेसिकली बाण कधी इकडे जाते, कधी तिकडे जाते, कधी कुणा एखाद्या राजावरतीच चाललेला आहे बाण. राईट ना? उलटा पुलटा असे खोळ्याचा बाजार सगळा ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. बट इथं जर डिस्कस करायचं म्हटलं तर कॉम्पिटिशन खूप ह्यूज अमाऊंट मध्ये. नंबर ऑफ बेसिकली काय असणार आहे स्पर्म इथं कोणाच्या अराउंड आलेले? ऊ साईडच्या अराउंड. आणि मला सांगा एका म्हणजे त्या ऊ साईड मध्ये किती स्पर्म एंटर करायला पाहिजेत? नॉर्मल कंडिशन कितीची असणार आहे? एक एंटर करायला पाहिजे ना. जर का मल्टिपल जर आली तर कंडिशन होणार आहे पॉलिस्पर्मिया. सिंगल जर गेली तर काय असणार आहे? मोनोस्पर्मिया. आपल्याला काय पाहिजे? मोनोस्पर्मिक कंडिशन पाहिजे ना. ती सिच्युएशन आपण इथे काय करणार आहे? मेनली डिस्कस करणार आहोत. मोनोस्पर्मियाची कंडिशन आपण इथे मेनली डिस्कस करून घेतो. बघा कसं असणार आहे. आता या स्पेसिफिकली स्पर्मच्या कॉन्टॅक्ट म्हणजे या ओवाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नंबर ऑफ काय असणार आहे? असे स्पर्म येताना बघायला भेटणार. खूप सारे असे काय असणार आहे? स्पर्म मेनली मेन्शन करून घेतोय. हा आपलं इथे काय असणार आहे? एक स्पर्म मी तुम्हाला मेनली मेन्शन करून घेतो. इथं आपण जस्ट काय करूया? अजून एक स्पर्म इथे डिस्कस करूया. असे खूप सारे स्पर्म असणार आहेत. ओके ना? खूप सारे असेच काय असणार आहे? स्पर्म मेनली मेन्शन करून घेतोय. क्लिअर होतंय? आता मला सांगा ह्या स्पर्मची जी मेम्ब्रेन असणार आहे कोणती? की पर्टिक्युलरली सेल मेम्ब्रेन और प्लाझ्मा मेम्ब्रेन. सांगा थिन आहे का थिक आहे रे? थिन आहे का थिक आहे? थिन आहे ना? मग यांच्यामधला जो बेसिकली वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेल ऑर्गनल कॉल्ड एज अ अॅक्रोझोम. कोण असणार आहे हा? अॅक्रोझोम. सांगा तो अॅक्रोझोम आता एक्सपोज झाला असणार आहे. राईट ना? आणि एक्सपोज जसा होणार आहे तसा अॅक्रोझोम मधला एक एक एन्झाईम आता रिलीज व्हायला चालू होणार आहे. राईट ना? सो याच्यामध्ये जो पहिला एन्झाईम बाहेर पडणार आहे तो कोणता आहे? हायलोरुनिडेज एन्झाईम. तो हायलोरुनिडेज एन्झाईम काय करतो बघा आता. हायलोरुनिडेज एन्झाईम पहिल्यांदा या कोरोना रेडिएटेच्या मेम्ब्रेन वरती स्पेसिफिक काय असणार एक ऍसिड असतं कॉल्ड एज अ हायलोरुनिक ऍसिड. काय असणार आहे? हायलोरुनिक ऍसिड. सो हायलोरुनिक ऍसिड बघा इथं आहे बघा असं प्रेझेंट असणार आहे. कोणामध्ये? बिटवीन द काय असणार आहे स्पेसिफिकली तुमच्या सेल असणार आहेत ना कोणत्या? झोना सॉरी कोरोना रेडिएटेचे सेल असणार आहेत त्यांच्यामध्ये काय असणार आहे? हायलोनुरिक ऍसिड मेनली बघायला भेटणार आहेत. आता हायलोनुरिक ऍसिड काय करते माहितीये का? थोडंसं बेसिकली तुम्ही बघत असाल तुम्ही हायलोनिक ऍसिड तुमचे बघा ते हेअर साठी राईट ना असते ना त्याच्यामध्ये, किंवा बेसिकली चेहऱ्याला ग्लो आणायचा असेल किंवा पर्टिक्युलर शाईन जर का तुमचे हेअर जर करायचे असेल, आपल्याकडे नसते बरं. आपला काय संबंध असते? नाही नाही, आपला काय संबंध नाही ना. हा ते इकडेच असतं सगळा धिंगाणा. राईट ना? कुठेतरी हेअर्सला बेसिकली शाईन आणा, चेहऱ्यावरती ग्लो आणा शॉर्ट टाइम साठी. तर या टाइपचं काय असणार आहे? हायलोनिक ऍसिड त्याच्यामध्ये येताना बघायला भेटणार आहे. लॉंग लास्ट तर नॅचरल येणार आहे. राईट ना? तर इथे कंडिशन जी असणार आहे ती काय असणार आहे? हायलोनुरिक ऍसिड मुळे येताना बघायला भेटणार आहे. सो इथे जे ऍसिड देतोय त्याचं नेमिंग करतो बघा. कोण असणार आहे? हायलोरोनिक ऍसिड.
रोनिक काय असणार इथं ऍसिड येताना बघायला भेटणार आहे. आता ऍसिड मुळे काय झालं माहितीये का, जी कोरोना रेडिएटाची लेअर असणार आहे चांगली एकदम स्ट्रॉंग आणि थिक बनलेली, तिने एकमेकांना होल्ड करून ठेवले. मग मला सांगा, इथं जर काही कोरोना रेडिएटा जर का ब्रेक जर झाली नाही, तर तुमचा स्पर्म त्याच्यामध्ये एंटर करू शकणार आहे का? नाही. म्हणजे मला पहिल्यांदा काय करावं लागेल, हायड्रोनिक ऍसिड ब्रेक करून त्या कोरोना रेडिएटरला एकदम लूज करावं लागणार आहे. मग इथं पहिल्यांदा जो काय असणार आहे, एन्झाईम बघायला भेटणार आहे. कोण असणार आहे? हायलोनिक एन्झाईम, हायलोरुनिडेज एन्झाईम ब्रेक करणार आहे. ब्रेक और डिझॉल्व और डायजेस्ट काय असणार आहे? हायलोरोनिक ऍसिड. राईट ना? हायलोरोनिक काय असणार आहे? ऍसिडला डायजेस्ट करताना बघायला भेटणार आहे. रोनिक ऍसिडला इथे बेसिकली काय असणार, डायजेस्ट करताना बघायला भेटणार. क्लॅरिटी येते? देन त्यानंतर ना सेकंड एन्झाईम ऍक्ट होणार आहे. कोणता? येस, काय नाव असणार आहे याचा? कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम असणार आहे. राईट ना? हा डायजेस्ट करणार आहे कोणाला? कोरोना रेडिएटरला बेसिकली डायजेस्ट करताना. डायजेस्ट और ब्रेक कोरोना कोरोना रेडिएटा. रेडिएटरला काय करणार इथं? ब्रेक करताना बघायला भेटणार. राईट. देन त्यानंतर नेक्स्ट कोण असणार आहे? झोना लायसिन, जो कोणाला ब्रेक करणार आहे? झोना पेलुसुडाला. बरोबर आहे? झोना पेलुसुडाला इथे ब्रेक करणार आहे. झोना लायसिन ब्रेक ब्रेक काय करणार आहे? झोना पेलुसुडा. झोना पेलुसुडा काय असणार आहे? ब्रेक करताना बघायला भेटणार. क्लॅरिटी येते? सो दिस इज द ऍक्शन ऑफ काय असणार आहे? अॅक्रोझोमल रिएक्शन. ह्या अॅक्रोझोम मधले हे सगळे एन्झाईम बाहेर पडणार आहेत, ते एक 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 काय करणार की स्पेसिफिकली असं मेकॅनिझम परफॉर्म करतील. सो बघा आता इथे कंडिशन कसे चाललेत. कंडिशनच्या अकॉर्डिंगली जर मी डिस्कस करायला गेलो, तर एक एक लेअर तुमची काय असणार आहे इथं बाहेर पडताना बघायला भेटणार आहे, ब्रेक होताना बघायला भेटणार आहे. जस्ट लाईक इथं पहिल्यांदा जर काय झालं की तुमचं असं स्पेसिफिकली इथं कोण असणार आहे मला सांगा. सुरुवातीच्या कंडिशन मध्ये जर डिस्कस करायला गेलो, तर इथं डेफिनेटली तुमचं कोण होतं मला सांगा इथं असं. कोण असणार आहे हे? हायलोरोनिक ऍसिड. ते काय होणार पहिल्यांदा ब्रेक व्हायला चालू होऊन जाईल. अरे सॉर नो, ते काय असणार आहे पहिल्यांदा ब्रेक होताना बघायला भेटणार. हे पहिल्यांदा ब्रेक झालं, त्यानंतर कोण ब्रेक झालं सांगा? कोरोना रेडिएटा. आता इमेजिन करा आपण एका स्पम बद्दल डिस्कस करणार आहे. सगळे स्पम असं मेकॅनिझम परफॉर्म करायला चालू करणार आहेत, बट जो पहिला स्पम आला हा फर्स्ट स्पम असणार आहे की जो कोणाच्या जवळ पोहोचलाय, सेकंडरी उसाट जवळ पोहोचलाय, तो काय करणार? ब्रेक करायला चालू करणार आहे. त्यानंतर काय त्याने ब्रेक करणार आहे सांगा इथं? झोना पेलुसुडा ब्रेक करताना बघायला भेटणार आहे. आता मला सांगा, ह्या एन्झाईमनं सगळीकडे बेसिकली कट केले का एकाच ठिकाणी फक्त कट केले रे? एकाच ठिकाणी कट केलेत. आता कट करत असताना इथं एक कोन बनतो, त्याला त्या कोनला आपण नेमिंग करतो. हा असतो आपला फर्टिलायझेशन कोन, असा बनताना बघायला भेटणार आहे. कोण असणार आहे? फर्टिलायझेशन कोन. आता फर्टिलायझेशन कोनच्या आत मला सांगा एंटर कोण केलाय? स्पर्मचा बेसिकली हेडचा रिजन. अरे सर नो, राईट ना? स्पर्मचा काय असणार आहे? हेडचा रिजन येतं एंटर करताना बघायला भेटणार. राईट ना? की ज्याच्या आत स्पर्मचं काय असणार आहे? जेनेटिक मटेरियल. राईट ना? कोण असणार आहे? जेनेटिक मटेरियल. त्याचे 23 क्रोमोझोम तिकडे येताना बघायला भेटणार आहेत. इथून लास्ट मेकॅनिझम इथं परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. दिस इज नथिंग बट काय असणार आहे? हा लास्ट टॉपिक. कोणता मेनली मेसन लास्ट टॉपिक बघायला भेटणार आहे याचा? रिसेप्टरचा मेकॅनिझम होताना बघायला भेटणार, रिसेप्टर येताना बघायला भेटणार आहेत. तर वरती आपला कोण असणार आहे बाळून? इथं स्पर्म आहे. राईट ना? कोण झाला? स्पर्म येताना बघायला भेटणार. स्पर्म लास्ट स्टेज वरती आल्यात, पासवर्ड मागायला लागलेत. राईट ना? पासवर्ड मॅटर करतो. पासवर्ड इथे विचारला जाणार आहे. ही जी की फिमेलचं बेसिकली गॅमेट असणार ते विचारते, गिव्ह मी पासवर्ड. तर पासवर्ड टाकला 1 2 3 4, जमणार नाही. राईट ना? इनकरेक्ट पासवर्ड, ट्राय अगेन लेटर. असं मी जर मेनली मेन्शन केलं तर अवघड होऊन जाईल. राईट ना? तर इथं पासवर्ड एक स्पेसिफिक असायला पाहिजे का? इथं आपण फ्युजन करतोय, स्पेसिफिक काय असणार आहे? फ्युजन मेनली मेन्शन करतोय. मग मला सांगा, इथं पर्टिक्युलर गॅमेट कोणाचं आहे? ह्युमनचं बघायला भेटणार आहे. फिमेल ह्युमन, मेल ह्युमन, ह्या दोघांचे बेसिकली जे गॅमेट असणार आहेत त्यांचे स्पेसिफिकली पासवर्ड पण स्पेसिफिक असणार आहेत. राईट ना? इमॅजिन करा स्पेसिफिकली इथं जर का फिमेलचं गॅमेटचं जर पासवर्ड असणार आहे आणि जर का अदर पर्टिक्युलर एखाद्या अॅनिमलचं जर काय असणार गॅमेट असणार आहे, त्याचं जर स्पेसिफिकली पासवर्ड घेतलं तर डिफरंट डिफरंट आहे. पासवर्ड इन द सेन्स मला काय म्हणायचं आहे? ग्लायकोप्रोटीन. काय असतं? ग्लायकोप्रोटीन. तर या झोना पेलुसुडावरती जो रिसेप्टर असणार आहे तो पासवर्डचं नाव माहिती मी तुम्हाला सांगितलेलं बघा. इथं बेसिकली काय असणार आहे? मेम्ब्रेन वरती स्पर्मच्या आणि पर्टिक्युलर काय असणार आहे आपल्या येस मेम्ब्रेन वरती, ह्या झोना पेलुसुडावरती काही स्पेसिफिक ग्लायकोप्रोटीनची 2 नावं सांगितलेत. फर्टिलायझिन, अँटी फर्टिलायझिन. काय आठवते? सेलेंट ऑफ लाईफ मध्ये मेनली मेन्शन केलेलं. कोणाकोणाला आठवतंय? एक. बाकी सेल मेम्ब्रेनवरती रिसेप्टर. मी तुम्हाला सांगितलेलं बघा की पर्टिक्युलरली आपण गॉल्जी बॉडी एंडोमेम्ब्रेन सिस्टमच्या टॉपिक मध्ये इन्क्लूड करून दिलेलं. तिथे तुमचं काय असणार? प्रोटीनचं कन्व्हर्जन ग्लायकोप्रोटीन, लायसोझोम लिपिडचं कन्व्हर्जन ग्लायकोलिपिड.
तिथं होत असताना मी तुम्हाला सांगितलं की काय बनतात की तुमचे रिसेप्टर बनतात, राईट ना. अरे वन सांगितलं तिथे दोन कनेक्शन दिलेत, एक म्हणजे फर्टिलायझिन अँटी फर्टिलायझिन, आणि दुसरं म्हणजे काय असणार आहे अँटीजन विच इज प्रेझेंट ऑन द काय असणार आहे आरबीसी फॉर द डिटेक्शन ऑफ ब्लड ग्रुप. हे पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये मेनली मेन्शन केलं. आता ज्याला आठवते त्याला आठवते, ज्याला आठवत नाही त्यानं अवघड आहे. म्हणजे तुम्हाला तेच आठवण झाले तर मला हे पुढचा क्वेश्चन विचारण्यात काय अर्थच नाही. क्वेश्चन माझा असा होता की तुम्हाला झोना पेलसुडावरती कोणता बेसिकली इथं पर्टिक्युलरली तो म्हणजे रिसेप्टर असणार आहे, फर्टिलायझिन और अँटी फर्टिलायझिन. हा, फर्टिलायझिन और अँटी फर्टिलायझिन. का बरं, कसं देण्यात ठेवायचं सांगितलं मी तुम्हाला? ठीक आहे, तुम्ही बेसिकली फर्टिलायझिन बरोबर सांगितले, बट मी तुम्हाला यांच्यामध्ये ट्रिक्स सांगितलेला कसं देण्यात ठेवायचं ते. ट्रिक्सला कोणाला आठवते का? का आपल्या तोंडात आलं म्हणून सांगितलं की हा सर पहिलं फर्टिलायझर आहे, फर्टिलायझर होऊन जाऊ द्या. फर्टिलायझेशन कोणाचं होतं रे मला सांगा? फर्टिलायझेशन कोणाचं होतं, स्पर्मचं होतंय का ओमचं होतंय? मग त्याच्यावरती कोण असणार आहे? फर्टिलायझिन. अरे समजून घ्या पहिल्यांदा, फर्टिलायझन करतोय कोण? स्पर्म करणार आहे, मग त्याच्यावरती कोण असणार आहे? अँटी फर्टिलायझिन. समजतंय? सो इथं फर्टिलायझिंग रिसेप्टर जे बघायला भेटणार आहेत ते ओम वरती कोण असणार आहे बघा. इथं मी काय सांगतो सेकंडरी उसाट जो असणार आहे, सेकंडरी उसाटच्या वरती कोण असणार आहे पर्टिक्युलरली आपला हा सेकंडरी उसाट जो बघायला भेटणार आहे त्यावरती मेनली मेन्शन करतो कोण असणार आहे माझी झोना पेलुसुडा येताना बघायला भेटणार आहे, झोना पेलुसुडा. तर तिच्यावरती प्रेझेंट असतो बाळांनो येस फर्टिलायझिन. कोण असणार आहे? फर्टिलायझिन. फर्टिलायझर येताना बघायला भेटणार आहे. जो स्पर्म असणार त्या स्पर्मच्या बेसिकली मेम्ब्रेन वरती कोण असणार आहे माझा? अँटी फर्टिलायझिन. इथं कोण असणार आहे तुमचा? अँटी फर्टिलायझिन. फर्टिलायझिन. ओके ना, अंडरस्टँड होते? तर या केसमध्ये काय असणार आहे अल्टिमेटली आयडेंटिफिकेशन होणार आहे. आणि जसं आयडेंटिफिकेशन होऊन जाईल की चला सेम स्पेसिसचे आहेत, इमिजिएटली तुमची आता लास्ट याच्यावरती टास्क असणार आहे तो कोणाबरोबर? उलेमा बरोबर. म्हणजे काय असणार सेकंडरी उसाटच्या बेसिकली मेकॅनिझम बरोबर असणार आहे. हे तुमची लास्ट मोमेंट असणार आहे. बट आता मला सांगा स्पर्म कुठपर्यंत पोहोचलाय? कुठपर्यंत पोहोचलाय? सेकंडरी उसाट पर्यंत. सेकंडरी उसाटला काय करणार तो हिट करताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे? हिट करताना बघायला भेटणार आहे. तर हिट केल्यामुळं काय होणार आहे त्याचं मेकॅनिझम आपण इथे काय करू शकतो डिस्कस करून घेऊ शकतो. बघा इथे आता कंडिशन काय अशी होणार आहे की इथं स्पेसिफिकली जी सेकंडरी ओसाइड असणार आहे राईट ना, ही काय असणार आहे सेकंडरी ओसाइड. त्या सेकंडरी ओसाइडच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आलं सांगा इथं असा स्पर्मचा हेडचा रिजन आलेला आहे राईट ना. आता इथं ऍक्च्युली मला सांगा सेकंडरी ओसाइड जे असणार आहे सेकंडरी ओसाइड ते कुठे अटकले रे? मिओसिस. मला सांगा कुठे अटकलेलं आहे? मिओसिस टू मध्ये. कुठे अटकलेले? मेटाफेज टू मध्ये अटकताना बघायला भेटणार आहे ना. मेटाफेज काय असणार आहे त्याच्यामध्ये टू इथे अटकताना बघायला भेटणार आहे. बट जसा हेडचा स्पर्म हिट करतोय कोणाला की पर्टिक्युलरली सेकंडरी ओसाइटला, इमिजिएटली नाव काय असणार आहे द प्रोसेस ऑफ मिओसिस टू मेटाफेज टू इज काय असणार रिस्टार्ट अँड कम्प्लीट इज काय असणार मिओसिस टू. नाव वी विल गेट व्हॉट? काय घेणार आहे आपण इथे, काय भेटणार आहे आपल्याला? ओम भेटणार आहे राईट ना. नाव काय असणार आहे बाय द हिटिंग. बाय द काय असणार आहे हिटिंग. पर्टिक्युलर प्रोसेस काय असणार आहे मिओसिस टू. मिओसिस बाय द हिटिंग ऑफ sperm meiosis to restart and completed. आणि कम्प्लीट होताना बघायला भेटणार आहे. अँड फॉर्म कम्प्लीट होणार आहे, रिस्टार्ट होणार आहे, कम्प्लीट होणार आहे. देन फॉर्म होताना बघायला भेटणार आहे. फॉर्म काय होणार आहे सांगा? डिव्हिजन झाल्यानंतर काय बनल? एक बेसिकली तुमचा काय असणार आहे मोठं बेसिकली सेलचं स्ट्रक्चर असणार आहे, एक छोटं बेसिकली बनताना बघायला भेटणार आहे. सांगा एक छोटं कोण आहे? आ सेकंड पोलार बॉडी. आणि हा कोण म्हणला? ओम बनताना बघायला भेटणार आहे राईट ना. सगळ्या ओमची प्लॉडी काय असणार आहे? डिप्लॉइड हॅप्लॉइड. हॅप्लॉइड कंडिशन झाली. आणि याची कशी असणार आहे? अरे हॅप्लॉइडच आहे ना रे, हॅप्लॉइड आहे ना. सेकंडरी मिओसाइड सेकंडरी ओसाइड असणार त्याच्यामध्ये मिओसिस झाले तर इथं पण काय बनणार तुमचा हॅप्लॉइड कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. बट मला सांगा ही जी कंडिशन होती ती कोणाची होती? सेकंडरी ओसाइड होता. त्याचं कन्व्हर्जन अल्टिमेटली कशी झालं? ओ मध्ये. बट या दोघांच्या मध्ये एक इमॅच्युअर स्टेज बनते, तिला आपण एक नेमिंग करतो. तिला म्हणतो आपण इथं असं ऊटीड, स्पर्मॅटिड. काय आठवतंय?
स्पर्मॅटिड कधी बनला होता? ज्यावेळेस प्रायमरी स्पर्मॅटोसाइटचं कन्व्हर्जन सेकंडरी स्पर्मॅटोसाइट मधलं, सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचं कन्व्हर्जन स्पर्मॅटिड देन स्पर्मॅटोझोआ बनला होता. सिमिलर केसमध्ये सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचं कन्व्हर्जन ओटिड मध्ये होतं, ओटिडचं अल्टिमेट कन्व्हर्जन ओ मध्ये होतं. आता हा ओ मला गॅमेट माझ्यासाठी मॅटर करतोय, राईट ना? मग मला सांगा, जोपर्यंत स्पर्म जोपर्यंत स्पर्म फिमेलच्या सेकंडरी ओसाइटला हिट करत नाही, तोपर्यंत फिमेल मध्ये त्या गॅमेट मध्ये सेकंड मिओसिस चालू होती का? नाही होणार आहे, राईट ना? म्हणजे इथं जर का फर्टिलायझेशन करायचं असेल तर डेफिनेटली स्पर्म त्या सेकंडरी ओसाइटच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायलाच पाहिजे. अदरवाईज जर का स्पर्म कॉन्टॅक्ट मध्ये आला नाही तर मला सांगा, जो एग असणार आहे तो कोणत्या स्टेज मध्ये बाहेर पडणार आहे? सेकंडरी? अरे कोणत्या स्टेज मध्ये पण, म्हणजे मला काय म्हणायचं, कोणती स्टेज, कोणती फेज मधून तो बाहेर पडेल? मिओसिस 2 त्यामध्ये मेटाफेज 2 त्यातून बाहेर पडणार आहे तो. कम्प्लीट होणार आहे का मिओसिस? नाही होणार आहे. तर प्रोसिजर इथं मेनली मेन्शन करून टाकलेले आहे. क्लिअर झाले? स्पर्म कुठपर्यंत पोहोचलाय, क्लिअर झालेला आहे का? राईट ना? आता यानंतर ना लास्ट कंटेंट जो इथं मेनली मेन्शन केला जाणार आहे, तो यांचा टास्क जो बघायला भेटणार आहे नथिंग बट काय असणार आहे, की आता इथं पर्टिक्युलर उलेमाच्या आत स्पर्मच्या हेडच्या मधला न्यूक्लियसला एंट्री मारायचे, राईट ना? त्याच्यामध्ये एंट्री मारायचे. म्हणजे नक्कीच आता इथं पण कोण ना कुठे काहीतरी असणार आहे, तुम्हाला इथं अजून डोक्याला ताप देणारे बेसिकली कंडिशन बनणार आहे. ते काय असणार आहे, कशी असणार आहे, ते आता लास्ट पॉईंट याच्यामध्ये मेनली मेन्शन करतोय. इज नथिंग बट काय असणार आहे, कॉर्टिकल रिएक्शन बघायला भेटणार आहे. कॉर्टिकल रिएक्शन म्हणजे सिंपल साधी गोष्ट असणार आहे बघा. जर आपण इथं काय घेतलं बाळांनो माहिती आहे का, इथं जर का आपण असं स्पर्म जर डिस्कस करत असेल, राईट ना, सॉरी, सेकंडरी ओसाइट जर इथं मी डिस्कस करायला गेलो, तर सेकंडरी ओसाइट मध्ये मला काय म्हणायचं सांगा, की पर्टिक्युलरली जर सेल जे असणार आहे, राईट ना, सेकंडरी ओसाइट असणार आहे सिंपल फॉर्म मध्ये, राईट ना, सिंपल फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये कसल्या प्रकारचे रिएक्शन असणार आहेत, तर ही पोलराइज स्टेट मध्ये असते. कोणत्या? पोलराइज स्टेट मध्ये. मग मला सांगा, आउटसाइडला कोणता चार्ज असणार आहे? आउटसाइडला कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह, राईट ना. इनसाइडला कोणता असणार आहे? निगेटिव्ह येताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी इथे? इनसाइडला कसं असणार आहे? निगेटिव्हली चार्ज येताना बघायला भेटणार आहे. आता या स्पेसिफिकली स्पर्मच्या कॉन्टॅक्टमध्ये, सॉरी, या एकच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण येणार आहे आपला? स्पर्म येताना बघायला भेटणार, राईट ना. असे काय असणार आहे? स्पर्म तुम्हाला इथे येताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. असे काय असणार आहे? स्पर्म येताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. सो इथं कंडिशन काय असणार आहेत, कशी असणार आहे, तुम्हाला सांगू देतोय. जो कोणता पहिला स्पर्म इथे एंटर केला का नाही, त्या स्पर्मच्या कॉन्टॅक्टमध्ये काहीतरी चेंजेस येताना बघायला भेटणार आहेत. सिंपल आता क्वेश्चन आहे. मला सांगा, या पर्टिक्युलरली सेल्स जे काय असणार आहे, सेकंडरी ओसाइट जे असणार आहे, सेकंडरी ओसाइट जे असणार आहे, त्या सेकंडरी ओसाइटचे आपण काय करतो, की इथं व्होल्टेज बघतोय. सो व्होल्टेज और मेम्ब्रेन कसं असणार आहे सांगा? पोलराइज स्टेट मध्ये, राईट ना. पोलराइज असणार आहे. व्होल्टेज काय झालं सांगा मला इथं? -70 मिली वोल्ट असणार आहे. -70 मिली वोल्ट असणार आहे. मग हे जे बेसिकली कसं असणार आहे माहिती आहे का, व्होल्टेज असणार आहे ना, ते एखाद्या स्पर्मला बेरेबल असतं. म्हणजे मला सांगा, इन जनरल मध्ये आपण काय म्हणतो माहिती आहे का, की बघा तुम्हाला असं कधी कधी झालं असणार आहे, एखादा पर्सन असतो, राईट ना, जर का त्याला म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा मोठा जर शॉक पडला तर ते मरतय. बट कधी कधी तुम्ही असं एक्सपिरियन्स केलंय का, तुम्ही फ्रीजला हात लावला आणि करंट लागलेला आहे, पण तुम्ही मेला नाही? माय बॅड लक म्हणा की. राईट ना. किंवा कधी-कधी काय होतं बघा, की स्पेसिफिकली याच्यामध्ये प्लगमध्ये कधी-कधी चुकून बेसिकली आपलं काय होतं माहिती आहे का, जवळपास गेल्यानंतर ना असं बघा, प्लगमध्ये बोट नाही घालायचं बाळा. राईट ना, करंट लागून जाईल. कधी बघा असं पण होतंय, की चार्जरची पिन असते ना बघा, प्लगमध्ये जर बटन ऑन असेल, तर कधी-कधी हटकन म्हणजे एकदम लागताना बघायला भेटणार आहे. किंवा कधी-कधी ते पेन असतात बघा, राईट ना, लायटरनं कधी करंट दिलाय का कोणी? हां, असले कांड करून बसलाय म्हणजे नाही का. तर मला सांगा, तो करंट आहे ना, तो आपल्यासाठी बेअरेबल आहे का अनबेअरेबल आहे? बेअरेबल आहे. आपण काही मरत नाही त्याच्यामध्ये. राईट ना. सिमिलर केसमध्ये -70 मिली व्होल्ट इथं जो करंट बनलेला आहे, तो स्पर्मसाठी कसा आहे? बेअरेबल आहे. कसं असणार आहे? बेअरेबल आहे. हे जसं बेसिकली करंट बसतोय ना, करंट बसल्या-बसल्या इथे जे काही सगळे स्पर्म असणार आहेत, त्या स्पर्मपैकी ज्या स्पर्मनं पहिल्यांदा काय केलं माहिती आहे का? कंडिशन ॲक्टिव्हेट केले ना, त्या स्पर्मला ॲक्चुअली काय केलं, रिसीव्ह केलं जातं आतमध्ये. तो स्पर्म काय करतो माहिती आहे का? ओलेमाला इथे ब्रेक करतो आणि यामध्ये आता काय असणार बघा, फिमेलचे गॅमेट इथे त्यांना बघायला भेटणार आहे. मेलचं गॅमेट पण काय असणार, तर याच्यामध्ये आतमध्ये येताना बघायला भेटणार आहे. राईट ना, मेलचं गॅमेट याच्यामध्ये आत आलं, राईट ना. पण मला सांगा, हे एंटर केल्यानंतर ना, आता मला सांगा, इथं व्होल्टेज सेम राहणार का चेंज होणार आहे रे? चेंज होणार आहे, राईट ना. म्हणजे पोलराइज कंडिशन आता कशी होणार आहे? डिपोलराइज होणार आहे. कारण की याच्यावरचे जे काही बेसिकली तुमचे चॅनल असणार आहेत, कोणते? सोडियमचे. सोडियम व्होल्टेज जे असणार आहे, ते मला सांगा, लो व्होल्टेजला ओपन व्हायचा, त्यामुळे आउटसाइड कडून इनसाइडला कोण एंटर करत होता? सोडियम आयन्स. मग सोडियम इनसाइडला जर का यायला लागलं, तर इनसाइडला चार्ज कोणता होणार आहे? पॉझिटिव्ह होणार आहे, राईट ना. म्हणजे आता जे बेसिकली काय असणार आहे, तो सेकंडरी ओसाड बघायला भेटणार आहे, राईट ना. हा सेकंडरी ओसाड जर आपण डिस्कस केला, तर इनसाइडला नाव बिकम काय असणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज. अरे सॉर नो, कसं झाला?
पॉझिटिव्ह चार्ज येताना बघायला भेटणार आहे आणि आउटसाइड कोणता चार्ज असणार आहे आता निगेटिव्ह चार्ज येताना बघायला भेटणार असं काय झाला निगेटिव्ह चार्ज येताना बघायला भेटणार आहे राईट ना हा तुमचा निगेटिव्हली चार्ज झाला सो नाव दिस मेम्ब्रेन इज बिकम काय असणार आहे सांगा डिपोलराइज झाला असणार आहे कसं असणार आहे डिपोलराइज स्टेट मध्ये गेलेलं आहे डिपोलराइज जर झाला असेल तर चार्ज सांगा किती गेलाय और व्होल्टेज किती असणार आहे +30चं व्होल्टेज बेसिकली झालेलं असणार आहे मिली वोल्ट बेसिकली काय असणार आहे तर व्होल्टेज येताना बघायला भेटणार आहे आणि याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आता जो कोणी स्पर्म येताना बघायला भेटणार आहे त्या स्पर्मला हे जे व्होल्टेज असणार आहे कमी असणार का जास्त असणार आहे रे जास्त येताना बघायला भेटणार आहे कारण की एक तर बेसिकली काय असणार आहे गॅमेट इनसाइडला एंटर केलेला आहे बट जे स्पेसिफिकली सेकंड जे काही पुण्यात स्पर्म येणार आहेत ते स्पर्म सगळे काय होणार आहेत डेड होणार आहेत झटकाच बसू त्यांना शॉकच बसते तिथं मरताना बघायला भेटणार आहे त्यामुळे कोणताही स्पर्म आता इनसाइडला एंटरच करू शकत नाही फक्त एकच स्पर्म एंटर करतोय त्यामुळे ही कंडिशन ह्याला म्हणते आपण पॉलिस्पर्मिया सॉरी मोनोस्पर्मिया इथं काय असणार आहे की आपण पॉलिस्पर्मियाची कंडिशन इथं आपण स्टॉप करून घेत असतो राईट ना तर ही जी कंडिशन असणार आहे फास्ट ब्लॉक कशाला म्हटलं जातं की जिथं फटाफट एका स्पर्मला फक्त एंट्री मारायची बाकी सगळ्या स्पर्मला काय करायचं ब्लॉक करून टाकायचंय राईट ना आणि इथं काय केलं जाणार आहे की जसं जसं एक स्पर्म एंटर करत जाणार तसं तसं स्लोली सगळ्या जे काही स्पर्म येणार त्यांना या डिपोलराइज स्टेट मध्ये आल्यामुळे त्यांना काय मारताना बघायला भेटणार आहे सगळेजण कसं असणार आहे मारताना बघायला भेटणार आहे त्यामुळे इथं स्लो ब्लॉक येताना बघायला भेटणार आहे अंडरस्टँड होतंय की बेसिकली कॉर्टिकल रिजन मध्ये कॉर्टिकल रिएक्शन काय केली जाणार आहे एक म्हणजे स्पमला फास्ट अमाऊंट मध्ये पहिल्याच एका स्पमला एकदमच अलाव केला जाणार आहे आणि बाकीच्या कोणत्याच स्पमला अलाव केलं जाणार आहे जे काय आजूबाजूला येतील त्यांना हळूहळू हळूहळू जे कोणी स्पम येतील सगळे तिथे डेट होताना बघायला भेटणार आहेत आता या केसमध्ये मला सांगा हे जे काय फर्टिलायझेशन होणार आहे ते फर्टिलायझेशन एक सिंगल बेसिकली काय असणार आहे बेबीसाठी होताना बघायला भेटणार आहे अरे सर नो क्लॅरिटी येते इथे एक सिंगल बेबी काय असणार डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे अदर कोणताही स्पर्म एंटर करणार नाही इमॅजिन करा जर का इथं अजून एक जर का स्पेसिफिकली स्पर्म जर एंटर केला अजून एक स्पर्म जर एंटर केला तर मला सांगा या सेलची या झायगोटची जी पर्टिक्युलरली काय असणार आहे प्लॉइड कशी झाली सांगा हा ट्रिप्लॉइड येणार आहे 3N बनणार आहे आणि 3Nचं जर का बेसिकली इथं बेबी जर डेव्हलप व्हायला लागलं तर किती खतरनाक कंडिशन मध्ये येणार आहे विचार करा राईट ना सो अशा सिच्युएशन मध्ये जर का अशी केस जर क्रिएट झाली 3N ची जर का बेबी याच्यामध्ये होणार जर असेल तर नॅचरली बॉडी काय करते माहिती का मिसकॅरेज करताना बघायला भेटणार आहे बिकॉज नाव दिस एन्स काय असणार आहे ऍबनॉर्मल डिलिव्हरी होताना बघायला भेटणार आहे सो इट्स बेटर टू काय करायला याला मिसकॅरेज करणं बेस्ट हो राहते दिस इज नथिंग बट काय असणार आहे कॉर्टिकल रिॲक्शन नाव लास्ट टॉपिक इज नथिंग बट असणार सेक्स डिटर्मिनेशन सो मला सांगा हा जो काय पर्टिक्युलर आता तुमचा इथं झायगोट बनताना बघायला भेटणार आहे त्या झायगोटच्या आत एक म्हणजे फिमेलचं गॅमेट होतं आणि दुसरं म्हणजे काय असणार आहे मेलचं गॅमेट बनताना बघायला भेटणार आहे राईट ना इथं न्यूक्लियस यांचे आलेले आहेत आता न्यूक्लियस मध्ये जर काय घ्यायचं म्हटलं तर फिमेल जे असणार आहे काय असणार आहे तर फिमेल जर डिस्कस केलं तर फिमेल मध्ये ऑब्विसली काय त्यांना बघायला भेटणार आहे 22 प्लस एक्स येणार आहे आणि जो मेल असणार आहे ते मेल मध्ये सांगा कसं असणार आहे मेल जर डिस्कस करायचं म्हटलं तर 22 प्लस काय असणार आहे एक्स और काय असणार आहे वाय येताना बघायला भेटणार आहे सेक्स डिटर्मिनेशनचा टॉपिक आपला इथे त्यांना बघायला भेटणार आहे मला सांगा जी फिमेल आहे ती ऑल टाइम ऑलवेज काय असणार आहे तिचा गॅमेट फिक्स असणार आहे बट मेल इमॅजिन करा यामध्ये जर का मेल कोणता असणार आहे 22 प्लस एक्स न जर का याला फर्टिलायझर केलं तर मला सांगा येणारा रिझल्ट काय असणार आहे काय असणार आहे एस 44 प्लस काय असणार आहे एक्स एक्स इज नथिंग बट काय असणार आहे फिमेल जेंडर बनताना बघायला भेटणार आहे बेबी गर्ल इथे बनताना बघायला भेटणार आहे बट इन केस जर का याच्यामध्ये काय झालं समजा 22 प्लस वाय न जर का पर्टिक्युलर काय झालं माहिती इथे जर फर्टिलायझेशन जर केलं तर काय होणार आहे 44 प्लस एक्स वाय येताना बघायला भेटणार आहे बट काय असणार आहे मेल जेंडर येताना बघायला भेटणार आहे सो मला सांगा इथं कुठेतरी पर्टिक्युलरली फिमेल वरती सेक्स डिटर्मिनेशनचं काही घेणं देणं आहे का राईट ना पूर्वीच्या काळीमध्ये तुम्ही ऐकलं असेल बघा राईट ना हीच आहे की जिच्यामुळे काय होते पोरगीच सारखी होत्या हिच्यामुळेच पोरगी होत्या असंच आपण म्हणतो राईट ना त्या बेसिकली सुनाला सासू किती बेसिकली हॅरेसमेंट करायची तुम्ही ऐकलं असेल बघा राईट ना पूर्वीच्या काळामध्ये असं व्हायचं का ही प्रेग्नेंट राहिल्या म्हणजे हीच देत असणार आहे पोरगीवर पोरगा हिच्याच हातात आहे पुरी पुरी नुसतं जन्माला घालायच्या राईट ना पण असातला काय भाग नाहीये राईट ना इथे रिस्पॉन्सिबल कोण आहे वाटलंच होतं असंच बोलणार मला वाटलंच होतं अरे मेलच्या हातात काय थांबा हा कोण आहे एक्स पापा की परी पाहिजे घेतलाच पण मारला बेसिकली सेकंडरी साइड वरती असं काय आहे का हा पापा की परी आली बाहेर असं काय का नाही बाबा चला मला बेसिकली पोरगच पाहिजे आमचा वंश पुढे घेऊन गेला पाहिजे उचलला वाय वाय एक वाय क्रोमोझोम आहे ना त्याच्यामध्ये हा स्पर्म घेतला आणि परत बेसिकली सेकंडरी साइड वरती फेकून मारला निघाला बेसिकली वंशाचा दिवा हा दिवा पेटवायलाच इकडं असं होणार आहे का नाही इन्सेमिनेशन केल्यानंतर ना अय गँग इथं समजून घ्या काय कंडिशन असणार आहे इथले स्पर्म जे असणार आहेत ते स्पर्म काही एक्स असणार आहेत
राईट ना. आणि काय कसे असणार आहेत, वाय येताना बघायला भेटणार आहेत, वाय असणार आहेत. काही फिक्स आहे का सांगा बघू याच्यामध्ये, काहीतरी फिक्स आहे का? जो स्पर्म स्ट्रॉंग तो स्पर्म फर्टिलायझेशन करणार आहे, जो स्पर्म स्ट्रॉंग तो फर्टिलायझेशन करणार आहे. याच्यामध्ये असं काय नसणार आहे की बाबा हे स्पर्म बेसिकली काय असणार आहे माहिती का, एक्स आणि वायच करणार आहेत. तुम्ही जन्माला आलाय म्हणजे तुम्ही सगळेजण ते स्पर्म होता जे सगळ्यात स्ट्रॉंग होते. स्वतःला वीक समजू नका. आपण जन्माच्या अगोदर पासूनच स्ट्रॉंग आहोत. अरे सर नो, बरोबर ना? हा, काय म्हणायचंय, हो का नाही? सो डोंट बी बिकम ऍज काय असणार, कन्सिडर राईट ना. स्वतःला असं समजू नका की भाई लय वीक आहे, मला असं होतंय, मला तसं होतंय, हे होतंय ते होतंय ना. समजते का? बर्थ झालाय बिकॉज ऑफ व्हॉट, त्या स्ट्रॉंग स्पर्मने काय केलं माहितीये का, आणि इतक्या लकीली कंडिशन मध्ये काय केलं की फर्टिलायझेशन इथं परफॉर्म करून टाकलेलं आहे. सो इथून जी पुढे जी बेसिकली सेल बन म्हणजे ही जी काय तुम्हाला स्ट्रक्चर बनताना बघायला भेटणार आहे, दिस इज द अल्टिमेट स्ट्रक्चर वी कॉल्ड एज काय असणार आहे, झायगोट. अरे सर नो, काय बनलं तुमचं इथं? झायगोट. फर्स्ट सिंगल सेल, युनिसेल्युलर, एक सिंगल सेल पासून आपली लाईफ चालू झाली आणि अल्टिमेटली आपण ऑर्गॅनिझम काय म्हणलो, एक मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. आता या सेलमध्ये कोणते डिव्हिजन होणार आहे सांगा, मिओसिस और मायटोसिस? अरे काय होणार आहे, मायटोसिस होणार ना. मग एकाचे दोन, दोनाचे चार, तुमच्यात मिओसिस व्हायला पाहिजे होती. खरंच खरंच मिओसिस तुमच्यात व्हायला पाहिजे होती. असले कार्टून नेटवर्क जन्माला झाले नसते राव. मिओसिस झाले असते बरं झालं असतं. काय होणार आहे, मायटोसिस झाल्या म्हणून तर आज आलो एवढं, राईट ना. छोटे चिल्लू पिल्लू होतं ते घोटाळोडी झालाय आता, राईट ना. बिकॉज ऑफ व्हॉट, मायटोसिस. तर मायटोसिस झाल्यानंतर ना पुढं ही कंडिशन काय कशी कशी परफॉर्म होती, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी असणार आहे, ते आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू. तुम्हाला लय लोड आलाय मला कळलंय, राईट ना. हा, राही, काय म्हणायचंय? लय लोड आलाय सर, काय सांगू. पोरांनी तुझ्यातली जी कला आहे ना, आम्हाला मला सांगितली माहिती का त्या दिवशी, तुझ्यातली खतरनाक कला आहे म्हणते ती. हा, खतरनाक कला आहे तुझ्यात म्हणते. झोपायची रे. हा, पोरं म्हणतात कसे, रात्री गेला बेडवरती झोपला, सकाळी मस्तपैकी गाडी येण्याच्या अगोदर 5-10 मिनिटं अगोदर उठला, राईट ना. परत गाडीमध्ये थोडा झोपला, परत बेसिकली ब्रेकफास्ट करण्याच्या अगोदर थोडा झोपला, ब्रेकफास्ट करून आला की परत झोपला, लेक्चर चालू झालं की परत झोपला, ब्रेक मध्ये भेटला की परत झोपला, राईट ना. देन त्यानंतर ना, नाही नाही अजून टाइम आहे की, थांबा की जरा, 1:30 वाजता लेक्चर संपलं, चला परत जाऊन जरा झोपला, परत बेसिकली काय असणार, जेवून आलो की परत जरा झोपला, त्यानंतर सेल्फ स्टडी आली परत झोपला, राईट ना. हा, परत ब्रेक भेटला परत झोपला, म्हणजे काय काय विषय काय मला सांग बघू. काय पण बोलतात का ते, असं काय नाही ना. मग आता मला बघायला भेटलं जरा तू झोपताना, मला ती फिलिंग आली मला लेक्चर मध्ये पण, म्हणजे पोरं म्हणतात ते काय पण बोलत नाहीत नाही का. अहो, तरी म्हंटल क्वेश्चन मी वाट बघत होतो माहितीये का, म्हणून इकडे जर मी बोलत होतो, म्हटलं माहितीये का कोणाकडनं तरी क्वेश्चन बाहेर पडेल, ट्विन्स कशी बनतात. हा, नंतर सांगणार होतो ना, मी सांगितलं होतं ना तुम्हाला. हा, मग आता मी तुम्हाला काय सांगणार आहे की जे ट्विन्स बनणार आहे ते आता नाही सांगणार आहे. हा, मी तुम्हाला सांगितलं होतं ना. तरी पण म्हटलं कोणी ना कोणतरी विचारावं झालं, म्हणूनच नाही विचारलं. तर आम्ही तर काय आम्ही तर बेसिकली कसं सर पहिलं सांगा, राईट ना. ट्विन्स कसे होते. सो ट्विन्स होण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती या नंतरचे काय असणार आहे, ते नंतर होताना बघायला भेटणार आहे. मग आता तिथं दोन स्ट्रॉंग काय, हा, दोन स्ट्रॉंग काय, स्पर्म आणि, हा, तिथं दोन टाईपचे एक्झाम्पल येताना बघायला भेटणार आहे, मोनोझायगॉटिक अँड डायझायगॉटिक. असे बेसिकली काय बनतात की ट्विन्स बनतात. सो मोनोझायगॉटिक काय असतं, डायझायगॉटिक काय असतं, ते तुम्हा होतं ना, शिकलाय ना. बस मग एकदा जर का चॅप्टर हा, चॅप्टर एकदा संपला का नाही, मग मी तुम्हाला यांचे काय असणार आहे माहिती आहे, चॅप्टरच्या वर्षीचे काय बेसिकली व्हिडिओज असणार आहेत, त्यानंतर अॅनिमेशन असणार आहेत, ते आपण सगळे आपण याच्यामध्ये बघायला चालू करू मग. ठीक आहे ना. एक 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 बेसिकली आपण चालू करूया. सॅटर्डेला बघू नाही तर फ्रायडेला बघू. फ्रायडे सॅटर्डेला 2 दिवसात होऊन जाईल. आज कोणता आहे, ट्युजडे ना. वेनसडे थर्सडे 2 दिवस लय झाले. हो, एकच चॅप्टर. हा, कशाला, होईल होईल लेकरू होईल, तुला नको काळजी करू.
काय आता तूच तर बेसिकली करतोयस हे सगळं काम. हा बोल. हा ना. आयात कसे पण मा टाकायचे आणि काय नाही. हा बाबा बनायचा. स्टँड आपला घेऊन असा. हा बेडवरच. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. अय, कालचा टॉपिक समजलाय का आता? आज परत त्याच्यामध्ये नवीन नेक्स्ट टॉपिक आपण कव्हर करून घेतले. इथं आता वेगळं काही राहिलेलं नाही. क्लिअर झाले? येस. बाकी आज एकादशी केली का नाही? नाही केली का बरं? जीवाव गेला असणार आहे. करणाऱ्यांनी चांगली गोष्ट केली, ज्याने नाही केली करायचा प्रयत्न करा. वर्ष संपत आले जाता जाता. वर्षभर केली ना केली. राईट ना. अंत भला तो सब भला करके जाओ. तशी अजून एक एकादशी येणार आहे या वीक मध्ये, या महिन्यामध्ये. ठीक आहे. सोलेगा. हरे कृष्णा. हो. काय आहे हे? कुठल्या नोट्स? का कार्टून तुम्ही लिहिलं नाही का हे? हुशार कार्टून याचा. ठीक आहे. हा. सागू. सागू कशाला पाहिजे थांबा की. हाय हा बसा. फर्टिलायझेशन. ओके ना, हा टॉपिक असणार आहे आपला त्याच्यात. ठीक आहे. भेटून जाईल तुम्हाला याची. अरे डॉक्स मध्ये आले पण पीडीएफ तुम्हाला पाहिजे ना? काय झालं यार त्याच्यामध्ये? डॉक्स मध्ये आले रे, चालतंय का पण? वर्ड मध्ये येणार रे. ठीक आहे ना, वर्ड मध्ये त्याचा काय प्रॉब्लेम नाही एवढा. अरे पण मलाही म्हणायचं आहे, तुमच्या टॅब मध्ये डॉक ची फाईल ओपन होती का, डॉक्युमेंटची फाईल ओपन होती का? हा. पीडीएफ ओपन होते ना? थांबा. डॉकचं पीडीएफ मध्ये ते कन्वर्ट करू शकत नाही असं नाही. बट आता आपण डायरेक्टली सजेस्ट करून टाकूया, टेन्शन नको याचं. परत ते नको बोंबलायला परत आणि. आता परत ते राहू. ठीक आहे झाले. चलो.